हेलो हेलो, माइक चेक। हेलो हेलो। हेलो दोस्तों, आपका फिर से स्वागत है हमारे यूट्यूब चैनल पे। दोस्तों, आज का वीडियो बहुत ही खास होने वाला है क्योंकि आज हमारे डिस्ट्रिक्ट में जो डिसेबिलिटी के जो स्कूल होते हैं यानी विकलांग स्कूल, उनका आज स्पोर्ट्स और कल्चरल एक्टिविटीज़ यहाँ पे होने वाले हैं। तो आज हम बहुत सारे स्टूडेंट्स और उनके जो भी प्रोफेसर्स है तो उनकी रिएक्शन रिकॉर्ड करेंगे। मतलब क्या है एक समाज के प्रति एक विकलांग विद्यार्थी का रोल क्या है, एक टीचर का रोल क्या है, ये सब हम डिटेल्स में जानेंगे। तो दोस्तों, आज का वीडियो बहुत खास होने वाला है, तो जुड़े रहिए हमारे साथ, बने रहिए, देखते हैं आगे क्या क्या होता है। देखो दोस्तों, फ़िलहाल अभी स्टूडेंट्स का ब्रेकफास्ट चालू है। स्पोर्ट्स शुरू होने से पहले इनको एक हेल्दी डाइट दिया जाएगा। जो भी होता है बनाना, खिचड़ी या जो भी इनको जो डाइजेस्ट होता है उनको देना पड़ेगा। अभी इनके रिएक्शन रिकॉर्ड करते हुए देखेंगे। अभी यहाँ की लोकल लैंग्वेज तो मराठी है, देखते हैं जितने भी लोग ट्राई करते हैं हिंदी में बात करने का, हिंदी में रिकॉर्ड करेंगे, और जिन जिन को मराठी है तो उनको मराठी। आगे मैं सबटाइटल में उनका हिंदी अनुवाद डाल दूँगा, देखते हैं। चलो बने रहिए वीडियो के साथ, आगे आगे। देखो दोस्तों, ये ग्राउंड है। यहाँ पे शायद 50 मीटर्स 20 मीटर्स ये सब स्पोर्ट्स अरेंज किया है, तो देखते हैं। अभी ये तो एंट्रेंस है, ये स्पोर्ट्स इंडोर हॉल है यहाँ पे इनका। ये शायद एंट्रेंस है। अभी बहुत सारे बच्चे आए हुए हैं और बच्चे आएंगे यहाँ पे। देखो दोस्तों, यहाँ पे एंट्रेंस है और यहाँ पे रजिस्ट्रेशन होगा। और जो भी स्कूल के बच्चे आएंगे, स्कूल्स आएंगे, सर आज इथं सर्व कशासाठी जमलेले आहेत हे थोडक्यात सांगा। आज या ठिकाणी जिल्ह्याभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्या आधिपत्याखाली या ठिकाणी सायन्स कॉलेज या मैदानावर आयोजित केलं आहे। त्यानिमित्तानं हे सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी या ठिकाणी जमलेले आहेत। किती शाळा येणार आहेत आणि किती विद्यार्थ्यांचं इथं आयोजन आहे हे सांगू शकाल? एकूण 75 शाळा सहभागी झालेल्या आहेत। बरं। आणि 750 विद्यार्थी आणि 400 कर्मचारी। 400 कर्मचारी। आणि कुठल्या प्रकारचे क्रीडा किंवा स्पोर्ट्स इथं घेण्यात येणार आहेत? या ठिकाणी अस्थिव्यंग, मतिमंद, मूकबधीर आणि मतिमंद या सर्व चार प्रवर्गाचे खेळ आहेत। आणि कुठले कुठले खेळ आहेत सर याच्यात? इथं 50 मीटर धावणे, 25 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, व्हीलचेअर रेस, त्याच्यानंतर लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, अशा विविध प्रकारामध्ये 48 प्रकारचे खेळ या ठिकाणी खेळवले जाणार आहेत। बरं सर, धन्यवाद सर आपला वेळ दिल्याबद्दल। थँक्यू। हां सर, आज कशासाठी इथे जमलेले आहेत हे सांगा थोडं। आज नांदेड जिल्ह्यामध्ये दीपक पाटील कदम क्रीडा स्पर्धा होत आहेत। नाश्ता झालेल्या मुलांना ग्राउंडवर पाठवा कृपया। क्रीडा शिक्षक आणि मुख्याध्यापकांना विनंती आहे की नाश्ता झाले। हां सर, सांगा सर, आज इथं आपण कशासाठी आज नांदेड जिल्ह्यामध्ये क्रीडा स्पर्धाचं आयोजन माननीय दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केलेलं आहे। सायन्स कॉलेज मैदानावर आज जवळजवळ 850 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या खेळण्याच्या स्पर्धा, धावण्याच्या, रनिंग आहे, लांब उडी आहे, सॉफ्टबॉल थ्रो आहे, गोळाफेक आहे, अशा विविध स्पर्धा इथं होणार आहेत। या कार्यक्रमासाठी माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मेघना कावळे मॅडम, त्याच प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी
आणि आमचे सर्व 70 शाळे 75 शाळेचे मुख्याध्यापक व्यवस्थापकीय अधीक्षक हे या स्पर्धेमध्ये हिरिरीने भाग घेणार आहेत. हा सण म्हणजे आज यांचा दिवाळी महोत्सव असल्यासारखा असतो. सर्व विद्यार्थ्यांना टोप्याचं वाटप करण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना जवळपास 1200 कोल्ड्रिंक्स इथं माननीय साहेबांनी इथं पुरवलेलं आहे. आज त्या भारा तांबेच्या कवितासारखं मजा करा रे मजा करा या बालानो या रे अशा प्रकारचा माहोल इथं या सायन्स कॉलेजच्या मैदानावर इथं अवतरलेला आहे. आणि उद्या सांस्कृतिक कार्यक्रम शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये इथं होणार आहे. त्यामध्ये सुद्धा जवळजवळ 76 शाळेच्या विद्यार्थ्यांनी कलागुणाला वाव मिळाला म्हणून नृत्य स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. त्याच्यामधून सुद्धा आपण पहिला दुसरा तिसरा आणि उत्तेजन काढणार आहोत. अशा प्रकारचं इथं आयोजन केलेलं आहे आणि यासाठी तुमचं आम्हाला सहकार्य लावलं आहे त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. देखो दोस्तों, धीरे धीरे करके सब बच्चे आ रहे हैं यहाँ पे. अभी पेंडाल है, यहाँ पे सब लोग बैठने की इनकी सुविधा करी गई है. ये सारे स्कूल के प्रोफेसर्स हैं. इनके स्पेशल स्कूल जो भी होते हैंडीकैप बच्चों के लिए जितने भी प्रोफेसर लगते, डेफ एंड डम स्कूल होता है, ब्लाइंड स्कूल होता है, तो इनके सर प्रोफेसर यहाँ पे अवेलेबल है इनको ये करने के लिए. नमस्कार सर. आज इथं आपण कशासाठी आलेलो आहोत हे तुम्ही थोडं सांगू शकाल का? आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. बरं. आणि उद्या दिनांक 20 जानेवारी 26 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. नांदेड जिल्ह्यामधील 75 दिव्यांग शाळेतील सर्व विद्यार्थी या ठिकाणी आज ह्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि या ठिकाणी प्रवर्गनिहाय वयोगटनिहाय मुलामुलींच्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत. सर, हे स्पर्धा आयोजन करण्याचा काय उद्देश आहे? ह्या स्पर्धा आयोजन करण्याचा मुख्य हेतू ह्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी जे स्पर्धेचे क्रीडाचे जे कौशल्य आहेत ते कौशल्य दाखवण्याची त्यांना संधी निर्माण करणे, समाजामध्ये दिव्यांगाप्रती जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदलून त्यांचं सामाजिक समावेशन करणे आणि या क्रीडास पाहून त्यांना प्रोत्साहन देणे आणि मी सुद्धा ह्या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो हा उत्साह, हा प्रोत्साहन त्यांच्यामध्ये, हा आत्मविश्वास निर्माण करणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी आहे. बरं, म्हणजे जे एक साधारण विद्यार्थ्यासाठी जे खेळ असतात ते का अपंग म्हणा दिव्यांग विद्यार्थ्यासाठी असले पाहिजेत हे म्हणणं आहे? तीच समान संधी ह्या विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी देण्या ह्याचा मुख्य उद्देश आहे. बरं बरं सर, धन्यवाद सर आपला रिव्ह्यू दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. दोस्तों ये देखो, ये शायद ग्राउंड है 400 मीटर 50 मीटर्स. अच्छा खासा बहुत बड़ा ग्राउंड और अरेंजमेंट भी बहुत अच्छे से किया है. अभी चलते हैं स्टूडेंट्स के पास, कहाँ से आए हैं, क्या क्या ये सब पूछते हैं. ये देखो दोस्तों, यहाँ पे सब बच्चे आए हुए हैं. मॅडम, तुम्ही कुठल्या शाळेतून आलेले? याच्यात सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव नंदुताई लक्ष्मण हराळे. कराळे. बरं, कुठल्या आहेत तुम्ही? मी हां, म्हणजे नांदेडचीच भोकरला. शाळेचं नाव सांगा आणि किती विद्यार्थी सोबत आलेले आहेत? सावित्रीबाई फुले अंधमुलींची निवासी कर्मशाळा बटाळा रोड भोकर. विद्यार्थी संख्या 16. बरं, मुलं आणि मुली दोन्ही आहेत मुलीच का? आहेत आमचे. फक्त मुलीच आहेत. मुलीच आहेत. बरोबर, धन्यवाद. दोस्तों देखो, यहाँ पे कैप्स डिस्ट्रीब्यूट किए जा रहे हैं. देखो, सब बच्चे अभी धीरे धीरे आ रहे हैं यहाँ पे. हाय करा, हाय करा. दूर दूर से आ रहे हैं, सब अपनी अपनी गाड़ी लेके आए हैं क्योंकि हर बच्चा कोई हर एक प्रोफेसर की जिम्मेदारी है. दोस्तों, वीडियो बहुत लंबा होने वाला है तो आखिर तक जुड़े रहिए. अभी हम चलते फूड स्टॉल की तरफ. देखो, यहाँ पे नए बच्चे आए हैं. ये देखो, शायद ये पहचान के हैं लोग.
चलो इनसे पूछते हैं ये कहाँ से आए हैं। नमस्ते सर। नमस्ते आप सर। कहाँ से आए हैं, आपका नाम बताइए। मेरा नाम राजेश हरी ढवळे, जी। वसतिगृह अधीक्षक, अच्छा, आप कौन निवासी से स्कूल अपंग से आए हैं? विद्यालय, निवासी अपंग विद्यालय असरजन। अच्छा, आपके साथ कौन कौन आया है? हमारा पूरा स्टाफ है, स्टाफ है, बच्चे हैं। बच्चे। अच्छा सर आपका नाम बताइए। उमाकांत श्रीपति मादड़े। अच्छा, आप कितने लोगों के साथ आए हैं? हम पूरा स्टाफ है 13 लोगों का। 13 लोग। और बच्चे कितने हैं? बच्चे अभी 15 लाए। 15। ये आपके स्टूडेंट्स हैं? हाँ। अच्छा। हां मॅडम, तुम्ही किती विद्यार्थ्यांसोबत आलेले आहेत? 15 मुलं घेऊन आलो 15 मुलं. तुमचं नाव सांगा. स्वामी प्रभावती विश्वनाथ, निवासी अपंग विद्यालय असर्जन. बरं बरं, धन्यवाद मैडम। ये देखो दोस्तों, यहाँ पे जितना भी अरेंजमेंट्स है हम सबका थोड़ा थोड़ा फुटेज दिखाने का ट्राई करेंगे, क्योंकि इतना वक्त तो मिलेगा नहीं कि हर एरिया कवर कर सके। अभी शायद ये इनका फूड स्टॉल है, किचन है इनका। देखो कैसे धीरे धीरे से सब हेल्दी वेजिटेबल्स इनको प्रोवाइड किया जाता है। ये देखो, मेरे ख्याल से फीस्ट भी रहेगा। जो मोतीचूर के लड्डू यहाँ पे बन रहे हैं। दोस्तों ये स्टाफ है, यहाँ पे नाश्ता चालू है शायद से। सर तुमचं नाव सांगा. नाही ना, मी धरतो. सांगा नाव. रामराव बालाजीराव जाधव, कुठल्या शाळेतून आलेले सर? राजीव गांधी निवासी मतिमंद विद्यालय बिलोली, मुख्याध्यापक. अच्छा, मुख्याध्यापक आहेत का? किती विद्यार्थी आलेले आहेत सर सोबत? 9 विद्यार्थी आलेले आहेत. अच्छा, आणि कुठल्या 5 कुठल्या खेळासाठी इथं आहेत? सर गोळाफेक, अच्छा, लांब उडी, बरं, रनिंगसाठी साठी आलेले आहेत. अच्छा, मुलं आणि मुली दोन्ही आहेत का सोबत? काय सर? मुलं आणि मुलं दोन्ही आहेत का फक्त मुलं? नाही नाही नाही, विद्यार्थीच तेवढे आहेत सर. विद्यार्थी. मुली आणलेले आहेत सर. बरं, ठीक आहे. सर तुम्ही कुठल्या शाळेतून आलेले आहेत? निवासी मतिमंद विद्यालय सांगवी, अच्छा, नांदेड. तुम्ही सुद्धा मुख्याध्यापक आहेत का सर? हो, मी मुख्याध्यापक व्यंकट राठोड. बरं सर, धन्यवाद सोबत सर. 7 विद्यार्थी आणलेले 7 आहेत. विद्यार्थी आणलेले आहेत. कुठले कुठले खेळ घेणार आहेत त्यांचे सर? स्पॉट जंप असेल, अच्छा, वयोगटानुसार खेळ असतात. वयोगटानुसार स्पॉट जंप त्यांचे हे असेल, असतात. गोळाफेक असेल, 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 5-6 खेळ घेणार. धन्यवाद सर. दोस्तों आपको तो ये पता ही है, मायरा के बड़े पापा है, इनसे भी पूछते हैं। सर आप बताइए, आपका स्कूल का नाम बताइए और आप निवासी समिश्र अपंग कार्यशाला कासरखेड़ा है मेरे स्कूल का नाम। अच्छा। और मैं व्यवस्थापक अधीक्षक हूँ वहाँ पे, जो मुख्याध्यापक भी कह सकते हैं आप। मेरे स्कूल से 10 विद्यार्थी छात्र आए हैं, उसमें से 10 विद्यार्थी हैं, विद्यार्थिनी नहीं आई हैं। और हमारा स्पोर्ट्स का इवेंट है, रनिंग है, 100 मीटर रनिंग है, 200 मीटर का रनिंग है, और लांबुड़ी एक है, और स्पॉट जंप एक है। ये 4 प्रकारों में हम हिस्सा लेने वाले हैं, और हम शुभकामनाएं देते हैं बच्चों को। ठीक है सर, हमारी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं बच्चों के लिए। दोस्तों अभी ज़्यादा इनको परेशान नहीं करने देते, इनका नाश्ता करने देते हैं और चलते हैं आगे की तरफ। दोस्तों 3 दिसंबर ये जागतिक विकलांग दिन मनाया जाता है, तो उसके तहत ये जो जिला परिषद डिपार्टमेंट होता है, तो इनकी तरफ से जो स्पोर्ट्स ऑर्गेनाइज होते हैं, तो आज यहाँ पे वो स्पोर्ट्स है, स्पोर्ट्स और कल्चरल एक्टिविटीज़ इन्होंने ऑर्गेनाइज किए हैं। तो हम दोनों इवेंट कवर करने वाले हैं अपने ब्लॉग में, तो देखते हैं आगे क्या क्या होता है। दोस्तों यहाँ पे एक सर है जो कि फूड इंचार्ज है, इन्हें हम थोड़ा सा डिटेल में पूछते हैं। सर आज क्या इवेंट है? आज दिव्यांग जिला स्तरीय क्रीड़ा स्पर्धा है यहाँ पे। अच्छा, उसके नियोजन हुआ है आज 19 तारीख को। आज नाश्ते में पोहा दिया है बच्चों को। अच्छा। दोपहर में 2 बजे खाना मिलेगा। अच्छा, और दिन भर खेल चलेगा सवेरे। अच्छा, इनके एनर्जी के लिए आपने क्या डाइट रखा है? मतलब कुछ शॉर्ट्स में जो बोलते हैं जो भी ये होता है हल्का डाइट, केले या फिर ड्राई फ्रूट्स, ऐसा कुछ रखा है? एनर्जी ड्रिंक वगैरह, एनर्जी ड्रिंक दिया है बच्चों को। अच्छा, दोपहर में अभी मिलेगा। अगर कोई बच्चों को कुछ इमरजेंसी आता है, मेडिकल इमरजेंसी, उसके लिए आपने डॉक्टर्स का इंतजाम किया है? यस, डॉक्टर का इंतजाम किया है। जो भी स्कूल के जो परिचार ये है वैद्यकीय अधिकारी है, उनकी नियुक्ति की हुई है यहाँ पे किया हुआ है। और फर्स्ट एड का सुविधा है सब। अच्छा सर, आपका नाम बताइए। नाम
मेरा नाम दीपक कदम, आपका स्कूल का नाम बताइए। निवासी अंध कल्याण प्रशिक्षण केंद्र धनेगांव। धन्यवाद। ठीक है, थैंक यू सर। दोस्तों, जो फूड कमेटी होती है, देखो इस हर अलग अलग स्कूल के टीचर्स जो है फूड सर्व कर रहे हैं एकदम पेशेंटली। जो भी आ रहे हैं सब इनको ये कर रहे हैं। मॅडम, तुमच्या शाळेचं नाव सांगा। निवासी अपंग विद्यालय असर्जन. अच्छा, किती वाजता आलेले आहेत तुम्ही इथं? 7:30ला. 7:30ला आलेले आहेत का? किती विद्यार्थी येणार आहेत, काय अंदाज आहे तुमचा? पूर्ण जिल्ह्यातले विद्यार्थी. पूर्ण जिल्ह्यातले येणार आहे। अच्छा अच्छा। ये देखो दोस्तों, पोहे सर्व किए जा रहे हैं। महाराष्ट्र में पोहा एक बहुत ही हेल्दी और फेमस नाश्ता होता है। मॅडम, की तुमच्या शाळेचं नाव सांगा। श्री गुरु गोविंद सिंगजी निवासी अंध विद्यालय धनेगाव. धनेगाव। हे नांदेड जिल्ह्यातलंच आहे का? नांदेड. नांदेड जिल्ह्यामध्येच आहे। बरं, किती वाजता आलेले आहेत तुम्ही? 7:30. 7:30ला आलेले आहेत का? बरं, ठीक आहे, धन्यवाद। तुमचं नाव सांगा मॅडम। कारामुंगे बालिका दिगंबर. बरं, कुठल्या शाळेतून आलेले आहेत तुम्ही? निवासी अपंग विद्यालय असर्जन. बरं बरं, तुम्ही फूड कमिटीमध्ये आहेत का? हो. काय काय आहे नाश्ता आता? आता पोहे. अच्छा, दुपारी जेवणामध्ये काय काय आहे? जेवण, वरण, भात, भाजी, पोळी, बुंदीचे लाडू. अच्छा, म्हणजे एक सात्विक आहार विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे इथे। हो. बरं, धन्यवाद मैडम। देखो दोस्तों, यहाँ पे ये मामा है जो फूड सर्व कर रहे हैं बच्चों को। किसको क्या चाहिए? थोड़ी मामा, थोडे 1 मिनटं या इकडे। का तुमचं नाव सांगा। गोविंद जाधव, कुठल्या शाळेतून आलेले तुम्ही? नंदीग्राम निवासी अपंग शाळा काकांडी. काकांडी। नांदेड जिल्ह्यामधलीच आहे का शाळा ही? हो, नांदेड जिल्ह्याची. बरं बरं, किती वाजता आलेले तुम्ही इथं? मी सकाळी 6:30ला. 6:30ला आलेले आहेत का? किती विद्यार्थ्यांसोबत तुम्ही इथं आलेले आहेत? इथं 11 विद्यार्थी आहेत. 11 विद्यार्थ्यांसोबत। बरं बरं, त्यांची सगळी सोय तुम्ही हे केलेली आहे का? व्यवस्थितपणे केलेली आहे का? हो हो. बरं त्याला आंघोळ, कपडे, आता इथं आल्याच्यानंतर नाश्ता. नाश्ता। अच्छा, म्हणजे त्यांना काही मार वगैरे लागलं तर त्यांची मेडिकल किट मेडिकल आहे ना सर. बरोबर, बँडेज पट्टी आणली, सगळं आणले? आयोडीन आणलंय. बरं बरं, तुमचे मुख्याध्यापक पण हो, आलेले आहेत? मुख्याध्यापक आले तर आमचे फिजिओथेरपी डॉक्टर आले आलेले आहेत? आलेले. ठीक है, धन्यवाद। देखो दोस्तों, ये इंडिया में नहीं, पूरे देश में, पूरे वर्ल्ड में एक फेमस ड्रिंक होता है जिसे हम चाय बोलते हैं। आप फंक्शन बोलिए, कुछ भी रहने दीजिए, ये चीज़ हर जगह अवेलेबल होना ही होना है। मामा, तुमचं नाव सांगा। GN पेंडलवार. GN पेंडलवार, कुंटुकर निवासी अपंग कार्यशाळा. अपंग कार्यशाळा। तुम्ही चहा सर्व करत आहेत का सगळ्यांना? हो सर. बरं बरं, किती वाजल्यापासून आहेत तुम्ही इथं? सकाळपासून आहे सर. मी सकाळपासून आहेत 8 का? वाजल्यापासून. बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद। ये देखो दोस्तों, यहाँ पे और एक स्कूल है। सर, आपके स्कूल का नाम बताइए। हमारे स्कूल का नाम नंदीग्राम निवासी अपंग विद्यालय जवाहर नगर तुप्पा काकांडी. काकांडी। अच्छा, आप कितने स्टूडेंट के साथ यहाँ पे आए हैं? हम 10 स्टूडेंट के साथ यहाँ पे आए हैं. अच्छा, देखो दोस्तों, ये सब स्पेशली डिसेबल्ड बच्चे हैं। आज इनका स्पोर्ट्स है। जो हर साधारण बच्चा होता है उनके भी स्पोर्ट्स होते हैं, तो वैसे ही आज इनके भी स्पोर्ट्स कंडक्ट किए जा रहे हैं। ये लोग भी इतने एक्साइटेड है। बाळा, इथे आज काय होणार आहे? आज इधर क्रीडा स्पर्धा होणार आहेत का? बरं, तुला असं खुशी आहे का खेळण्याबद्दलची? आहे का? एक्साइटमेंट आहे चांगली? अच्छा, कुठल्या खेळामध्ये भाग घेत आहे तू? आम्ही रनिंग मध्ये घेतोय का? बरं, प्रॅक्टिस केली आहे का तू खेळासाठी? कुठे केलेली आहे प्रॅक्टिस? शाळेमध्ये? बरोबर, किती दिवसापासून करत आहे प्रॅक्टिस? 8 दिवसापासून। अगोदर कधी खेळलाय का तू स्पोर्ट्स? कुठला स्पोर्ट्स खेळलेला आहे? रनिंगच केलेली आहे का अगोदर? बरोबर, ठीक है, थैंक यू। देखो दोस्तों, यहाँ पे ये सब टीचर यहाँ पे आए हुए हैं। ये देखो, व्हिडिओमध्ये बहुतांश जास्त दिसते ना, तर व्हिडिओला अजून चांगलं गेटअप. हो हो, हां सर, तुमचं नाव सांगा. मी देवीदास जोशी, अच्छा, मुख्याध्यापक व्यंकटेश निवासी मुकवती विद्यालय धर्माबाद. बरं बरं, आज इथे काय आहे सर? क्रीडा स्पर्धाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. अच्छा, हे जिल्हा परिषदच्या अंतर्गत आहेत का? हा, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी. अच्छा, किती विद्यार्थी आहेत सर आपल्या शाळेचे? माझ्या शाळेचे 19 विद्यार्थी आहेत. 19 विद्यार्थी आहेत. कुठल्या कुठल्या खेळामध्ये सहभाग घेणार आहेत? 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी. ठीक आहे सर, धन्यवाद सर. आपला हा सगळा व्हिडिओ एका यूट्यूब चॅनलवरती येणार आहे. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याला फॉलो करा. ठीक आहे, थँक्यू.
देखो दोस्तों नाही रे इथलं शिक्षक ये देखो दोस्तों सब कैसे अच्छे से ब्रेकफास्ट कर रहे। ए हाय करा रे सगळे हाय करा। हे बघा मित्र हे पण एका दुसऱ्या शाळेचे कर्मचारी आहेत। सर तुमचं नाव सांगा। समाधान व्यंकट केंद्रे. तुमचं नाव सांगा सर। माझं नाव अमोल गजबारे. अच्छा कुठल्या शाळेतून आलेले आहेत तुम्ही? निवासी अपंग विद्यालय. पूर्ण पत्ता सहित सांगा ना। निवासी अपंग विद्यालय असर्जन कोटा. बरं बरं किती विद्यार्थ्यांसोबत आलेले आहेत? आम्ही 25 विद्यार्थ्यांसोबत। अच्छा तुमचे मुख्याध्यापक पण आलेले आहेत का? हो. यस. बरं ठीक है धन्यवाद। ये देखो दोस्तों ये यहाँ के आंटी है जो बहुत सुबह से मतलब ये रोटी बना रहे हैं बड़े मात्रा में। रात से सब चालू है इनका करना। मावशी तुमचं नाव सांगा। परत सांगा जोरात। नंदाबाई आत्माराम राक्षस मारे. बरं बरं किती दिवसा कधीपासून बसल्या तुम्ही इथं? सकाळी 8 पासून चपात्या चालू आहेत। अच्छा ये देखो दोस्तों कितनी बढ़िया तरीके से ये सब बनाया जा रहा है। अच्छा तुमचं नाव सांगा मावशी। अरुणाबाई. अरुणाबाई. अच्छा किती वाजल्यापासून बसल्या इथं? आता 5:30 बसले बरे चपातीला आता बसले आम्ही. बरं बरं देखो दोस्तों सुबह के 5 बजे से यहाँ पे सब खाना पकाया जा रहा है। एकदम हेल्दी ऑयल के अंदर ये सब बनाया जा रहा है। ये देखो क्लीनिंगनेस थोड़ा चेक कीजिए दोस्तों। ये देखो ये देखो ये शायद मेन कुक है। मामा तुमचं नाव सांगा। माणिकराव गणपती अनंतवार. अच्छा कुठल्या गावचे आहे तुम्ही? सिडको नवीन नांदेड. नांदेड. बरं बरं किती वाजल्यापासून चालू आहे स्वयंपाक? कल 4 बजेपासून चालू है. 4 वाजल्यापासून 18 तारीख 4 बजे स्वीट्स होते हैं वो एक दिन पहले बनाना पड़ता है क्योंकि स्वीट्स प्रेजेंट डे पे नहीं बना सकते बहुत टाइम वेस्ट होता है। अच्छा काय काय स्वयंपाक आहे? वरण भात चपाती मोतीचूर लाडू खारी बुंदी. अच्छा आणि एक मिक्स भाजी. बस देखो दोस्तों अभी जो हैंडीकैप बच्चे होते हैं उनको डाइजेस्ट होगा ऐसा ही खाना बनाया जा रहा है क्योंकि ज़्यादा मसाला नहीं होता है। अभी ये इसका तड़का है इसके अंदर और इंग्रेडिएंट्स ऐड होगी सब्जी ऐड होगी तो इनको जो भी डाइजेस्ट होगा ऐसा ही फूड दिया जाता है। ये चाय है देखो दोस्तों। असं बाय करा एकदा। मावशी असं करा। देखो दोस्तों यहाँ पे ये शायद जो भी रोस्टेड चना होता है या फिर भिगो के रखा हुआ चना होता है जो एनर्जी प्रोवाइड करता है यहाँ पे दिया जा रहा है। और ये शायद फीस्ट है मोतीचूर का लड्डू देखो बड़ी मात्रा में बनाया जा रहा है। थोड़ा सा ही करा। हाँ ओपन। ये देखो दोस्तों इसका मतलब यहाँ पे स्टूडेंट्स बहुत ज़्यादा आने वाले हैं। सांग तुम्ही समितीमध्ये आहेत का? बरं सर तुमचं नाव सांगा। हां नाही मी धरतो। हां तुमचं नाव सांगा। वाघमारे नामदेव घनश्याम चिखलीकर. बरं कधीपासून आहेत सर तुम्ही इथं? किमान 12 ते 15 वर्षापासून हे सेवा करतो मी. स्वतः मी समिती प्रमुख आहे. बरं नांदेड जिल्ह्यातून जवळपास 2000 विद्यार्थी व कर्मचारी या कार्यक्रमात सहभाग घेतात. हां मी स्वतः या कमिटीवर असून एक टोटल नियंत्रण या कमिटीचं मी आणि माझे एक कमिटीतील सदस्य सगळेजण म्हणून आम्ही हे करत असतो. रात दिवस सेवा करतो. टीम वर्क आहे? हा टीम वर्क आहे. टीम वर्क म्हणूनच आम्ही काम करतो. कसल्या प्रकारचा इथं आहार देण्यात येतो? हा या ठिकाणी सकाळी नाश्त्यामध्ये पोहा चहा असतो. अच्छा दुपारचं जेवण भाजी भात पोळी वरण स्वीटमध्ये आज लाडू आहे. अच्छा संध्याकाळच्याला खिचडी भजे कढी
बरं बरं. रात्रीचं जेवण. रात्रीचं जेवण. उद्या आता हे जेवण किती, 1 दिवसासाठी आहे का 2 नाही, दिवसासाठी? 2 दिवसासाठी. 2 दिवसासाठी. आज 19 तारखेचा हा मेनू आहे. उद्या 20 तारखेला सकाळी नाश्त्यात उपमा, अच्छा. दुपारच्या जेवणमध्ये भाजी पोळी भात वरण चपाती आणि गुलाबजामुन. आणि उद्या संध्याकाळी जे मुलं बाहेरगावी जातात त्यांना पार्सल म्हणून पुलाव देण्यात येतो. अच्छा. हाँ. देखो दोस्तों, ये डिसेबल बच्चे जो भी है इनका आज कार्निवल ऐसा बोल सकते हैं. एक स्पोर्ट्स एक्टिविटी या फिर जो भी कल्चरल एक्टिविटी कंडक्ट करना, मतलब ये लोगों के लिए इनकी एक दिवाली है ऐसा अपन बोल सकते हैं. धन्यवाद सर तुमचा वेळ दिल्याबद्दल. ओके ओके. दोस्तों यहाँ पे लेडीज स्टाफ भी आ चुका है. मॅडम, तुमच्या शाळेचं नाव सांगा आणि या इव्हेंटबद्दल थोडक्यात सांगा. माझ्या शाळेचं नाव निवासी अपंग विद्यालय आसर्जन. बरं. आणि हे दरवर्षी आमचे प्रोग्राम होतात तिथे भोजन समितीमध्ये. आम्ही भोजन समिती. तुम्ही भोजन समितीमध्ये आहात, ठीक आहे. हे दरवर्षी इव्हेंट ऑर्गनाईज होतात का? दरवर्षी घेतल्या जातात हो, का? छान होतात. अपंगासाठी हे खूप छान कार्यक्रम होतात. कार्यक्रम होतात. आनंदाचे असतात आमचे. अच्छा. तुम्ही कुठल्या पदावरती आहात? मी विशेष शिक्षिका म्हणून. विशेष शिक्षक म्हणून. अच्छा, तुमच्या ड्युटीला किती वर्ष झालेली आहेत? माझ्या ड्युटीला 28 वर्ष झाली. देखो दोस्तों, 28 साल मतलब बहुत ज़्यादा इनको एक्सपीरियंस है ये फील्ड में. अच्छा. रिटायरमेंटला किती दिवस राहिलेले आहेत मॅडम? आणि 2.5 वर्ष राहिली. 2.5 वर्ष रह रहे हैं. देखो दोस्तों, इनकी ये समाज के प्रति एक बहुत बड़ी ड्यूटी है, क्योंकि इनको जो है डिसेबल बच्चों की सेवा करने का मौका मिला है. धन्यवाद मैडम. देखो दोस्तों, कितनी छोटी स्टूडेंट है ये. तेरा नाम क्या है? बरं, नाव सांग तुझं. जोरात सांग. कोमल. बर. बाळा, तुझं नाव काय? अर्जुन. अर्जुन. अर्जुन मुरलीधर उराडे. उराडे. कुठल्या शाळेतून आलेला आहे तू? निवासी अपंग विद्यालय आसर्जन. आसर्जन. कितवीला आहे तू? चौथी. बरं, कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेस तू? रनिंग. रनिंगमध्ये. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार सर. बोला. हां. सर, आपलं नाव सांगा. जोशी लक्ष्मीकांत माधवराव. बरं सर, तुमचं पद सांगा सर. काळजीवाग. देखो दोस्तों, हर इवेंट में या फिर हर स्कूल में ये जो डेजिग्नेशन है ये बहुत इम्पोर्टेंट है, क्योंकि अगर ये नहीं है तो ये बच्चों का जो स्वास्थ्य है, जो भी वेल्थ है, ये कंडक्ट नहीं करेगा. अभी देखो, ये बच्चा चल नहीं सकता है, तो इनके साथ एक वॉलंटियर या फिर जो भी इनके स्कूल का है, काळजीवाहक बोल सकते हैं या फिर केयर टेकर, इनके साथ 24/7 रहते हैं. तभी जाके ये बच्चे सुरक्षित रहते हैं और हेल्दी रहते हैं. धन्यवाद सर. देखो दोस्तों, ये ब्लाइंड स्कूल के थ्रू आए हुए. सांग खर तू कोण कुणाचा पोट मारा तू सोड मनाचा. जीवन इसका नाम है प्यारे, तुझे है आगे चलना रे. जीवन इसका नाम है प्यारे, तुझे है आगे चलना रे. बहुत ही अच्छे से प्रैक्टिस करके ये लोग गाना गा रहे हैं दोस्तों. ये अप्रिशिएट करने जैसा है, जो कि ब्लाइंड बच्चे हैं. अगर भगवान कोई एक चीज़ इनकी तरफ से छीनता है तो एक एबिलिटी इनको ज़्यादा देता है दोस्तों. सरकारी सारे भ्रष्टाचारी कसली दारू बंदी हक्क खाऊन मिळते संधी.
जीवन इसका नाम है प्यारे तुझे है आगे चलना रे जीवन इसका नाम है प्यारे तुझे है आगे चलना रे जीवन इसका नाम है प्यारे तुझे है आगे चलना देखो दोस्तों, सब स्टूडेंट्स आए हैं यहाँ पे। देखो दोस्तों, यहाँ पे और एक टीचर है। मॅडम तुमचं नाव सांगा। सुलोचना सुलोचना बरं बरं सुलोचना अवगिरा शिवणगे, स्वामी विवेकानंद निवासी आपण विद्यालय माळेगाव, जिल्हा नांदेड। किती विद्यार्थी सुद्धा 11 विद्यार्थी आहेत। असणाऱ्या सर्व हे सर्व तुमचे विद्यार्थी आहेत? आमचे विद्यार्थी आणि आहेत। त्यांच्या शिक्षकांना इकडे तिकडे कोणी उभं राहायचं नाहीये। पेंडॉल मध्ये आपापले विद्यार्थी इथं स्थानपन्न व्हायचं। देखो दोस्तों, बहुत अच्छे से साफ सुथरे ड्रेसेस में ये लोग आए हैं। कैश भी मिला है इनको अच्छे से। ये देखो, जिला दिव्यांग क्रीडा स्पर्धा 2026 जिला परिषद नांदेड़ लोगों के साथ प्रिंटेड है। एक ड्रेस कोड होना बहुत ज़रूरी होता है दोस्तों स्कूल में। ये देखो, सब अपने अपने वॉकिंग एड्स के साथ आए हुए हैं। हाय कर असं देखो, सब अपने अपने स्टूडेंट के साथ टीचर लोग बैठे हुए हैं। ये देखो, सब आए। देखो, सब लोग थोड़ा आराम कर रहे हैं क्योंकि अभी थोड़ी देर में स्पोर्ट्स चालू होगी, तब कोई बैठ नहीं पाएगा। हर प्रोफेसर यहाँ पे आया हुआ है। चलो हर एक का रिएक्शन चेक करते। सर तुमचं नाव सांगा। संजय पाटील। संजय, कुठल्या शाळेतून आलेले? निवासी अपंग विद्यालय भोकर। भोकर। अच्छा, किती विद्यार्थी आलेले आहेत? 9 विद्यार्थी। दरवर्षी येता का तुम्ही? हो, दरवर्षी। कुठल्या कुठल्या खेळामध्ये भाग घेतलेला आहे विद्यार्थ्यांनी? लांब उडी, अच्छा, नंतर 50 मीटर धावणे, 50 मीटर धावणे, कुबडीवर चालणे, अच्छा, नंतर आपलं काय त्याला कोणत्या रेस म्हणते? व्हीलचेअर रेस। बरोबर। किती मुली आहेत आणि किती मुलं आहेत सांगू शकता का? 2 मुली आहेत। अच्छा, 7 मुली आहेत। 7 मुली। 7 मुली। ठीक आहे, धन्यवाद सर। सर तुम्ही क्रीडा स्पर्धेसाठी आलेले 55 प्रशासन चला लवकर इकडे। देखो दोस्तों, चला लवकर इकडे। यहाँ पे एक मिले हैं जो कि कुक है एक स्कूल पे। आणि खुद या एक स्टेजवर फक्त हँडिकॅप समिती है। प्रमुखांनी थांबायचे, बाकीच्याने आपापल्या तुमचं विद्यार्थ्यांकडे नाव सांगा थांबायचं। मॅडम। या स्टेजच्या बाजूला धोंडीबा काळे, काय? फक्त अच्छा, समिती शाळेचं प्रमुख नाव थांबतील, सांगा। निवासी अपंग बाकी विद्यालय सगळे आपल्या आसर्जन। विद्यार्थ्याकडे थांबतील। बरं, ठीक है, धन्यवाद मैडम। सादर करणार आहेत। देखो दोस्तों, ये कमेटी हेड है जो सब इंस्ट्रक्शंस दे रहे हैं लोगों को। आणि सर्वांना मी क्या क्या हो? सूचना करतोय, कोणी वॉशरूम साठी इकडे तिकडे जायचं नाही। शिस्तीसाठी मी तुम्हाला ग्रुप मध्ये सूचना टाकल्या होत्या। स्टेजच्या पाठीमागे आपल्याला इथं वॉशरूम आहे, तिथे आपण जायचं आहे। इकडे तिकडे कोणी जायचं नाही। स्टेजवर फक्त समिति प्रमुख थांबतील। हर इवेंट में रूल्स और रेगुलेशन होने बहुत ज़रूरी है, तो उसे फॉलो करना भी उतना ही ज़रूरी है क्योंकि जो मैनेजमेंट है वो डिस्टर्ब नहीं होगा। नमस्ते सर, आपका नाम बताइए। मेरा नाम आनंद शर्मा है, मैं विशेष शिक्षक हूँ। स्कूल का नाम बताइए। जी मैम, स्कूल का नाम बताइए। आर मालपानी मतिमन विद्यालय। मतिमन विद्यालय। अच्छा, दोस्तों ये मालपानी स्कूल यहाँ पे बहुत ही फेमस है और मतलब इनके बहुत सारे ऑर्गेनाइजेशंस है। सर आपके कितने टोटल विद्यार्थी आए यहाँ पे? अभी हमारे टोटल स्कूल के स्टूडेंट्स 60 स्टूडेंट्स है, उसमें से रेसिडेंशियल 25 है, 35 जो है कौन से स्पोर्ट्स में यहाँ पे आए हैं? कौन सा स्पोर्ट्स खेलेंगे यहाँ पे? खेल कौन सा स्पॉट जैम रनिंग। अच्छा, टोटल बच्चे कितने और बच्चियाँ कितने ये बताइए। गर्ल्स और बॉयज कितने बताइए। अच्छा, अभी 12 लड़के हैं और 6 लड़कियाँ। अच्छा, 12 लड़के और 6 लड़कियाँ। ठीक है, थैंक यू सर आपका वक्त देने के लिए। नमस्कार सर, तुमचं नाव सांगा, तुमचं पद सांगा आणि कुठल्या शाळेहून आलेले? नमस्कार, माझं नाव कैलास गिरमाजी रगडे। मी कासरकडून शाळाहून आलेलो आहे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ या शाळेहून आलेलं आहे मी सर।
बरं किती मुलांसोबत इथं आलेले आहेत तुम्ही? मी 10 मुलं घेऊन आलो आम्ही इथं. बरं. मूकबधीर, अंध आणि मतिमंद असे एकूण 10 दरवर्षी तुम्ही विद्यार्थी घेऊन येता का? हां, दरवर्षी आम्ही दरवर्षीप्रमाणे येतो विद्यार्थी घेऊन येतो. हे बघा मित्र, हे खूप लांबून आलेले आहेत आपल्या विद्यार्थ्यांसोबत. हे त्यांचे सोबतचे स्टाफ आहेत. विद्यार्थ्यांची काळजी घेण्याकरिता ते त्यांच्या सोबत असतात. धन्यवाद सर, आपला वेळ दिल्याबद्दल. देखो दोस्तों, अभी ये भीड़ बढ़ते जाएगी. टोटल 600 to 700 का स्ट्रेंथ है जो स्पोर्ट्स एक्टिविटीज़ में पार्टिसिपेट करने वाले हैं यहाँ पे. कर्मचाऱ्याला सांगतो मी, खाली बसून घ्या. नाटेसाहेब आले आपल्याला सांगायला, खाली बसून घ्या कर्मचारी. वरदा कृष्ण गोयना भद्रा गोदावरी, वरदा कृष्ण गोयना भद्रा गोदावरी, एक मागरी, एक पणाचे भरती पाणी मातेच्या घागरी, भीमथडीच्या तटणाला, भीमथडीच्या तटणाला यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, दोस्तों ये हेलन केलन है जिन्होंने डिसेबल बच्चों के लिए बहुत कुछ किया है वर्ल्ड वाइड. तो 3 दिसंबर जो नेशनल हैंडीकैप डे है, इनकी पूजा की जाती है, इनको नवाजा जाता है क्योंकि इनका जो डिसेबल बच्चों के लिए जो भी वर्क है उसके रिगार्डिंग मतलब 2 सितंबर है तो महात्मा गांधी को पूजा जाता है. वैसे ही 3 दिसंबर को हेलन केलन को पूजा जाता है क्योंकि इनका जो समाज प्रति जो कार्य है ये बहुत ग्रेट है दोस्तों. देखा दोस्तों, जो रंगोली है एक सिंबल है, एक ब्यूटी का सिंबल होता है, एक प्रतीक होता है जो ब्यूटी इंडिकेट करता है. अभी उसे कोई भी रूप में आप इंडिकेट कर सकते हैं. अभी यहाँ पे जो रंगोली निकाला है ये वेलकमिंग रंगोली है. देखो दोस्तों, हर फंक्शन में ये रंगोली निकालते हैं. एक इंडियन का ट्रेडिशन है. कितने अच्छे तरीके से निकाला है यार. मेरे ख्याल से ऐसा लगता है कि कोई भी एक हँडिकॅप्ड स्टुडंट ने निकाला होगा. असलो जरी दिव्यांग शरीराने समक्ष आम्ही कला क्रीडा ने. इसका मतलब ऐसा होता है दोस्तों, अगर हम बॉडीली हैंडीकैप्ड है बट हम कैपेबल है कि कोई भी स्पोर्ट्स या कोई भी कल्चरल एक्टिविटी इसके लिए हम रेडी है. बहुत ही अच्छा मैसेज है दोस्तों. ये देखो, ये इंडिकेट करता है स्टेज है ये जो कि हैंडीकैप्ड. देखो दोस्तों, यहाँ पे डिग्निटीज आ चुके हैं जो इस फंक्शन के चीफ गेस्ट रहने वाले हैं. कर्मचाऱ्याला सूचना आहे, विनंती आहे की आपले टोपे डोक्यातल्या काढून या विद्यार्थ्याला घेऊन देण्यात यावे. अभी धीरे धीरे ये स्ट्रेंथ बढ़ते जा रहा है. देखो, विद्यार्थी हा खेळ विद्यार्थ्यांचा आहे, हा उत्सव विद्यार्थ्यांचा आहे, ही दिवाळी त्यांची आहे, त्यांच्यासाठी सर्व काही, आपल्यासाठी नाही. म्हणून विद्यार्थ्यांना कुठेही काही कमी पडणार नाही, त्यांच्या आनंदाला गालबोट लागणार नाही. क्रीडा स्पर्धेत ये देखो दोस्तों, सब जो भी मटेरियल्स है डिग्निटरीज का स्वागत करने के लिए. न्यायाधीश आदरणीय शरद देशपांडे सर,
यांचं आगमन झालेलं आहे. त्यानंतर या कॉलेजचे सर्व सभा आदरणीय डॉक्टर लक्ष्मण शिंदे सर यांचं हे आगमन झाले. दिनचर्या वेगळा असून सुद्धा या मान्यवरांनी इथं वेळात वेळ काढून इथं आलेले आहेत. त्यानंतर प्राथमिक शिक्षण अधिकारी योजना ते माननीय बनसोडे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं मी दिव्यांग देखो दोस्तों, फंक्शन बहुत लंबा होने वाला है, स्वागत तो करतो अभी हम डायरेक्टली आणि कर्मचाऱ्याला मी परत स्पोर्ट्स चालू होने के बाद फुटेज कवरेज करेंगे. देखते हैं अभी इनका प्रोग्राम कैसा कैसा होता है. त्यांचा आनंद देखो दोस्तों, ये VIPs है जिनको ये एम्बल लगाया जा रहा है. आजच्या या सायन्स कॉलेज मैदानावर आपल्याला इथं याच देही याच डोळा आपल्याला येत आहे, पाहावयास मिळत आहे. एक सुंदरसा योग आज या नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हेलन किलर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करावी. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शरद देशपांडे साहेब, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण. ये सारे कमिटी हेड्स है, इनको हर एक अलग अलग. त्यानंतर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभी शायद लक्ष्मण शिंदे सर, इनॉग्रेशन. त्यानंतर माननीय श्री दिलीप बनसोडे साहेब, शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद नांदेड. माननीय श्री माधव सलगर, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड यांच्या शुभ हस्ते या क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमाचं इथं उद्घाटन होत आहे. एक आगळा वेगळा क्षण आज आपण या आपल्या सायन्स कॉलेजच्या मैदानावर आज आपण इथं पाहतो आहे आणि टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत द्यायची. सुंदरची साथ आपल्याला इथं दिलेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शरद देशपांडे सर, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड. त्यानंतर माननीय या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण शिंदे सर, माननीय दिलीप बनसोडे साहेब, शिक्षणाधिकारी योजनाचे माननीय माधव सलगर, माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर लक्ष्मण शिंदे साहेब. यहाँ पे एक अच्छी तरह से बैंड भी अवेलेबल है. देखो दोस्तों, फिर थोड़ी देर में रिकॉर्ड करेंगे. सायन्स कॉलेज मैदानामध्ये एक सुंदरचा क्षण इथं अवतरलेला आहे. दीपपूजन होत आहे. महामानव हेलन केलर यांच्या प्रतिमेचं पूजन दिव्यांग शिक्षण अधिकारी माननीय अवधूत गंजेवार साहेब यांच्या शुभ हस्ते इथं दीपपूजन होत आहे. त्यानंतर लेखा आणि वित्त अधिकारी आदरणीय माननीय मीनाज साहेब यांच्या सुद्धा हस्ते इथं दीपपूजन होत आहे. या सर्व मान्यवरांच्या हस्ते पंच म्हणून आपल्याला श्री पूर्णेश VM, श्रीमती निल्लेवार MD, श्री कीर्तिवार HL, श्री सुलोपड BR, श्री विनोद जमदाळे, श्री स्वामी यथन यांचं शब्दसुमनाने मी स्वागत करतो क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या तर्फे. आणि एक सुंदरसा योग आज या सायन्स कॉलेज मैदानामध्ये इथं अवतरलेला आहे. तुम्ही आम्ही या कार्यक्रमाचे साथीदार आहात. दिव्यांग विभागाचे प्रमुख आदरणीय नाटे सर यांनी सुद्धा दीपपूजन केलं आहे आणि टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत द्यायची. मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या विद्यापीठावर असं नसतं व्हावं. देखो दोस्तों, ये हमारे छोटे छोटे वॉलंटियर्स हैं. आई थिंक ये भी स्कूल के बच्चे हैं. तुम्ही शाळेचे विद्यार्थीच आहेत का? अच्छा, शाळेचे विद्यार्थी आहेत काय? अच्छा, शायद ये डेफ एंड डम स्कूल से आए हुए हैं. बहुत ही अच्छी तरीके से सज धज के आए यहाँ पे बच्चों का स्वागत करने के लिए. देखो कैसे स्वागत किया जा रहा आला का?
हॅलो, सुंदरसं गीत आदरणीय राजेश ठाकरे सरांनी त्यांच्या बोधडीच्या संचाने इथं सादर केलेलं आहे. धन्यवाद सर. इथं इंटरप्रिटर करण्यासाठी सायनाथ इत्तेकर सर, श्री रामप्रताप मानपानी मुखवती विद्यालय आणि निखिल किरोळे सर, श्री रामप्रताप मानपानी मुखवती विद्यालय नांदेडचे हे इंटरप्रिटर करतील. देखो ये भी एक टीचर है जो ब्लाइंड स्कूल के आहे. सर तुमचं नाव सांगा सर. मी राजेश गजानन ठाकरे. अच्छा, कुठल्या शाळेतून? यानंतर मी अंध विद्यालय बोधडी. अच्छा, यानंतर मी सत्कारासाठी आमंत्रित करतो माननीय डॉक्टर लक्ष्मण शिंदे, प्राचार्य सायन्स कॉलेज नांदेड, यांचा सुद्धा सत्कार व्हावा. देखो दोस्तों, बड़ी तादाद में यहाँ पे स्टूडेंट आ चुके हैं. तो पूरे स्टाफ के साथ यहाँ पे आए हैं. हाय कर रहा महामानवाने काम केलेलं अशा महामानवाचं पुस्तक आम्ही त्यांना बक्षीस दिलेलं आहे. हार बुके आम्ही ते वर्ग केलेले आहेत की जेणेकरून ये शायद डफेंडम के स्टूडेंट्स हैं. इसकी वजह से ये लोग क्या बोलते हैं, इशारे से जो इनका एक साइन होता है वो शायद थैंक यू ऐसा सिंबल है उसका, जो ऊपर हाथ करके शेक करते हैं. अभी हम इनसे मिल चुके हैं. ये फूड कमेटी में मैडम थे. अच्छा मैडम, आपने नाश्ता किया क्या? हाँ किया है ना? क्या खाया? पोहे चाहा. अच्छा, आज कुछ उपवास नहीं है ना आपका? नाही. मित्र हे पण एक शाळेतून आलेले आहेत. सर तुमचं नाव सांगा. माझं नाव नामदेव सदाशिवराव फुलपगार, कला शिक्षक, छत्रपती शाहू महाराज निवासी अपंग विद्यालय, काबरानगर, नांदेड. काबरानगरच्या शाळेतून आलेले आहेत. किती विद्यार्थ्यांसोबत आलेले आहेत सर तुम्ही? विद्यार्थी संख्या किती आहे तुमची? आमच्याकडे आता विद्यार्थी संख्या 35 आहे. 35 आहे. इथे किती आलेले आहेत? इथं 35च आलेत, बाकीचे 15 शाळेत आहेत. बरं ठीक आहे. कुठले कुठले खेळ खेळणार आहेत सर? आता आमची मुलं रनिंग 50 मीटर रनिंग आहे, बरं 25 मीटर रनिंग आहे, कुबडी घेऊन 25 मीटर आहे, भरभर चालणे आहे, इत्यादी खेळामध्ये आमचे विद्यार्थी भाग घेणार आहेत. तुम्ही प्रॉपर इथे आहेत का सर? नाही, मी प्रॉपर लोह्याचा जरी असेल तर राहायला सध्या इथंच आहे, कारण शाळेच्या 2 किलोमीटर अंतरात राहतो मी. अच्छा, या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहात सर? मी याच्यामध्ये 2003 पासून आहे. 3 पासून आहे. तुमचं पद सांगा सर. मी कला शिक्षक आहे. कला शिक्षक. धन्यवाद सर. ओके. याच्या दिव्यांग क्रीडा स्पर्धासाठी विशेष उपस्थिती आणि जे अतिशय संवेदनशील आणि त्यांचं भाषेवरचं जे कौशल्य आहे ते असं नेहमी ऐकत राहावं असं वाटते, असे अध्यक्ष देशपांडे सर, यासोबतच सायन्स कॉलेजचे प्राचार्य शिंदे सर, ज्यांनी याच्या आधी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून काम केलेलं आहे, असे आमचे बंधू विजय बनसोडे सर, आणि या सगळ्यांना म्हणजे या शिक्षण विभागाला जोडून ठेवणारे असे युवा म्हणजे आमचे माधव सरगर साहेब. यासोबतच या दिव्यांग विभागामध्ये कार्यरत असलेले आमचे नाठे साहेब, मीना साहेब, आणि जे मागच्या जवळपास 4 महिन्यापासून या दिव्यांग विभागाचा कार्यभार असे सांभाळत आहेत माझे मित्र अवधूत गंजेवार सर. आणि या दिव्यांग शाळेचे सगळे कर्मचारी जे शिक्षकेतर सगळेजण जे आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे की त्यांच्याशिवाय या दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा ह्या शक्य नाही आहेत. प्रत्येक वर्षी तर आम्ही म्हणजे मागच्या जवळपास 3 वर्ष मला या दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा घेण्याचा योग आला, आणि त्याआधी सुद्धा 2018-19 मध्ये 2 वर्ष म्हणजे साधारण 5 वर्ष या दिव्यांगाच्या अशा भव्य क्रीडा स्पर्धा ज्या आहेत किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. मी या ठिकाणी देशपांडे साहेबांना विनंती करतो की उद्या जे आमच्या विद्यार्थ्यांचं सांस्कृतिक कार्यक्रमाचं जे नियोजन आहे शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा आपण उपस्थित राहून
आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण प्रेरणा द्यावी. तर नांदेड जिल्ह्यातील ज्या आपल्या 75 दिव्यांगाच्या ज्या शाळा आहेत, ज्यामध्ये अंध, मतिमंद यासोबतच मूकबधीर आणि अस्थिव्यंग या चारही प्रवर्गाचे त्यांच्या कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या स्पर्धा ज्या आहेत ते आयोजित केलेल्या असतात. मग त्यामध्ये धावणे असो, लांब उडी असो, सॉफ्टबॉल थ्रो असो, अशा वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीहून आपण राज्य पातळीपर्यंत पाठवत असतो. या ठिकाणी जे सूत्रसंचालन करणारे आहेत आमचे मुरलीधरजी गोड सर, 2018 मध्ये जेव्हा पहिल्यांदा या स्पर्धा झाल्या होत्या आणि जेव्हा संचलन अतिशय छान विद्यार्थी करत होते, त्या संचलनातल्या प्रत्येक शाळेने स्टेटमध्ये किती प्राईज घेतलेले आहेत हे आमचे घोडबुले सर मुखगत सांगायचे. मला कित्येकदा कमाल वाटायची की या 70 शाळेचं त्यांना कसं माहित आहे, पण एवढ्या वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. आणि 3-0 बक्षीस भारताला मिळवून दिलेलं आहे. काय आवाज झाला? माननीय एअरपोर्ट साहेबांचं सुद्धा स्वागत व्हावं असे मी गंजेवार साहेबांना विनंती करतो. दत्ता देवबा भारती याचं सुद्धा स्वागत व्हावं. एअरपोर्ट सर एअरपोर्टवर सरांना स्वागत असताना मदर टेरेसाची गाथा त्यांना दिलेले जोरदार टाळ्या. दत्तादेव भारतीचे याचं सुद्धा स्वागत होत आहे. आणि ज्यांना उभा राहता येते त्यांनी उभा राहा. आपण शपथ घेणार आहेत. सर्व मान्यवरांना सुद्धा मी विनंती करतो की आपण इथं उभा राहायचं आहे आणि त्यानंतर पथसंचलन आहे. शपथसाठी सावधान हात पुढे करायचा उजवा. माझ्या मागे तुम्ही म्हणायचंय, मी पुढे म्हणेल. आम्ही सर्व दिव्यांग खेळाडू शपथ घेतो की आज होणाऱ्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत आम्ही सर्व नियमांचे काटेकोर पालन करू. आम्ही प्रामाणिकपणे, खेळ भावनेने, निपक्षपातीपणे आणि आत्मविश्वासाने खेळू. विजयात नम्रता आणि प्रभावात संयम राखू. सहखेळाडू, पंच, आयोजक आणि प्रेक्षकांचा सन्मान करू. स्वावलंबन, शिस्त, समता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा आदर्श निर्माण करू. जय हिंद. आता पथसंचलन होणार आहे. सर्वप्रथम अस्थिव्यंग प्रवर्ग, त्यानंतर मतिमंद प्रवर्ग. मान्यवरांना विनंती की आमची मानवंदना स्वीकारावी आणि सुरुवात करावी. पोलीस बँड पथक बाकी बाजूला सर्व, बाकी बाजूला सर्व. मानवंदनाला सुरुवात झालेली आहे. नांदेड जिल्हा अस्थिव्यंग प्रवर्ग सुरुवातीला येत आहे. छत्रपती शाहू महाराज निवासी अपंग विद्यालय काबरानगर नांदेड यांनी जिल्हा स्तरावर 15 पदकाची कमाई केलेली आहे. तर राज्य स्तरावर 3 पदकाची कमाई केलेली आहे. हे जणू एक आगळा वेगळा इतिहास या शाळेला घडलेला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 5 वर्ष पहिलं पदक निर्माण म्हणजे पटकावलेलं आहे. दुसरं येत आहे निवासी अपंग विद्यालय एकरा यांनी जिल्हा स्तरावर 2 पदकाची कमाई केलेली आहे. राज्य स्तराला जाता आलं नाहीये. त्यानंतर येत आहे गणेश निवासी अपंग विद्यालय वसवडी जिल्हा स्तरामध्ये 2 पदकाची कमाई केलेली आहे. राज्य स्तरावर त्यांना जाता आलेलं नाहीये. सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला होता, परंतु पदक मिळालेलं नाहीये. त्यानंतर येत आहे साईबाबा निवासी अपंग विद्यालय हदगाव तालुका हदगाव
यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये दुसरं पारितोषिक पटवलेलं आहे. जिल्हा स्तरामध्ये 5 पदकाची कमाई, राज्य स्तरावर 1 पदक त्यांनी आणलेलं आहे. त्यानंतर येत आहे 17 जवान दिवशी अपंग विद्यालय मुखेड यांनी जिल्हा स्तरावर 3 पदकाची कमाई केली आहे. राज्य स्तरावर यांना पदक मिळालेलं नाही आहे. त्यानंतर येत आहे स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक काय मल्लप्पा सरसंबे अपंग विद्यालय भोकर यांनी 2 पदकाची राज्यस्तरीय कमाई केलेली आहे आणि 4 पदकाची जिल्हास्तरीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. येत आहे महात्मा गांधी निवासी अपंग विद्यालय शिरपूर नवीन नांदेड यांनी जिल्हा स्तरावर 1 पदकाची कमाई केलेली आहे. राज्य स्तराला यांना पदक मिळालेलं नाही आहे. एक नांदेडचा इतिहास आहे अस्थिरंगाने निर्माण केलेला बक्षीस आणि बक्षिसाची लयलूट आमच्या जिल्ह्याने केलेली आहे. त्यानंतर दुसरा चमक येत आहे वैभव निवासी अपंग विद्यालय खानापूर जिल्हास्तरीय यांनी 2 पदकाची कमाई केलेली आहे. मुलीमध्ये सुद्धा 2 पदक राज्यस्तरीय निरंक राहिलेला आहे. त्यानंतर येत आहे दुसरा चमक नांदेड जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं वातावरण यांनी निर्माण केलेलं आहे. कुंटूरकर निवासी दिव्यांग कर्मशाळा नांदेड यांनी राज्यस्तरावर 2 पदकाची कमाई केलेली आहे. जिल्हा स्तरावर 5 पदक त्यांनी केलेले आहे. यानंतर समोर आपले अस्थिरंगाचे मंडपात यायचे, समोर न जाता मंडपात यायचे. मंडपात विजय ढोळे पूर्ण त्यांना गोल घेऊ नका. त्यानंतर निवासी अपंग विद्यालय धर्माबाद यांनी जिल्हा स्तरावर 5 पदकाची कमाई केली आहे. राज्यस्तरीय कमी झालेली नाही. मंडपात या सर्वजण इथं झाल्यानंतर मंडपात यायचे पुढे जाऊन. त्यानंतर तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलोर यांनी जिल्हा स्तरावर 5 पदकाची कमाई केलेली आहे. राज्य स्तरावर यांना जाता आलेलं नाहीये. आपण पॉझिटिव्ह घेऊया, काही हरकत नाही. मिळाल्या संत गाडगेबाबा निवासी अपंग विद्यालय मंगलाला सोसायटी जिल्हा स्तरावर 5 पदकाची कमाई आहे. पुण्यातील गायल्याबाई होळकर निवासी अपंग विद्यालय धनानंदनगर जिल्हा स्तरीय 6 पदकाची कमाई आहे. त्याचनंतर महात्मा फुले निवासी अपंग कर्मशाळा प्रशिक्षण केंद्र अर्धापूर जिल्हास्तरीय कमाई केलेली पदकाची संख्या 4. स्वर्गीय राजीव गांधी निवासी अपंग विद्यालय किनवट जिल्हास्तरीय केलेल्या पदकाची कमाई 2 आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 16 नंबर मिळाला. संत तुकाराम निवासी अपंग विद्यालय कर्मशाळा किनवट यांनी राज्यस्तरावर 2 पदकाची कमाई केलेली आहे. जिल्हास्तरीय 5 पदकाची कमाई केलेली आहे. यानंतर निवासी ग्रामीण अपंग संमिश्र व्यवसाय केंद्र यांनी जिल्हास्तरीय 2 पदकाची कमाई केलेली आहे. नांदेडच्या इतिहासामध्ये अस्थिरंगाने भरपूर अशी कमाई केलेली आहे. जोरेबाबा निवासी अपंग विद्यालय नायगाव यांनी जिल्हास्तरीय 6 पदकं मिळवलेली आहे. जिल्हास्तरीय 5 पदकाची कमाई केलेली आहे. अस्थिरंगामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये नांदेड जिल्ह्याने याचे एक वैभव निर्माण केलेले आहे. अंमलाच्या याच्यामध्ये सुद्धा एक नैपुण्य निर्माण केलेलं आहे. आणि येत आहे श्रीमती नरसाबाई माता निवासी अस्थिरंग विद्यालय वडगाव यांनी राज्यस्तरावर 2 पदक खेचून आणलेले आहेत आणि जिल्हा स्तरावर 6 पदकाची गेल्या वर्षी या चमूने कमाई केलेली आहे. छोटे छोटे बालक असतील, चालता त्यांना येत नसतील, परंतु यांनी त्यांच्या माध्यमातून इथं चांगल्या चांगली पदक खेचून आणलेले आहेत. त्यानंतर येत आहे निवासी अपंग विद्यालय कंधार तालुका कंधार यांनी जिल्हा स्तरावर 5 पदकाची कमाई केलेली आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा भाग घेतला होता. त्यानंतर येत आहे निवासी अपंग विद्यालय आसर्जन गौका जिल्हास्तरीय पदकाची 3 आणि राज्यस्तरीय पदकाची संख्या सुद्धा 3. डोळे शाळेत हा टेबो यांनी दोन्हीमध्ये पदक कमी केलेली आहे. नंदीग्राम निवासी अपंग विद्यालय काकंडी जवाहरनगर जिल्हा स्तरावर यांची कामगिरी झाली आहे. 2 पदक मिळाले. संजीवनी निवासी अपंग विद्यालय कंधार जिल्हास्तरीय यांच्या पदकाची कमाई 2 अधिक 3 5. पदकाची कमाई दाखवलेली. त्यानंतर निवासी मध्यमंत विद्यालय धर्माबाद जिल्हा स्तरावर पदकाची कमाई 6. संत ज्ञानेश्वर
आदिवासी मध्य विद्यालय जिल्हास्तरीय पदाधिकारी कमिटी छत्रपती शाहू निवासी मध्य विद्यालय कंधार जिल्हास्तरीय पदाधिकारी कमिटी 5 राज्यस्तरीय पदाधिकारी कमिटी 1 निवासी मध्य विद्यालय सांगली सांगली कार्यक्रमामध्ये तिसरा पदक जिल्हास्तरीय 5 राज्यस्तरीय 2 सुसंस्था निवासी मध्य विद्यालय गोकुंदा जिल्हास्तरीय 5 राज्यस्तरीय 1 सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये दुसरा हे छोटे छोटे आमचे भारत मानवता मानवंदना देत आहेत मान्यवर एवढ्या आपण केली त्यांनी आरामस्थानी मध्ये सर्वात जास्त पारितोषिक 20 जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय 5 आता राज्य स्पेशल ऑलिम्पिकचे 3 सांस्कृतिक कार्यक्रम दुसरा आरामस्थानीचा आचमो लाल भर करण्यामध्ये झालेला आहे आवाज आला शाळा मागे हम करेंगे भक्ती लेकर सकेली थी चलो कलिका माता निवासी मध्ये मिळाले ओके जिल्हास्तरीय पदाधिकारी राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम तीसरा बहुत ही बढ़िया मध्य विद्यार्थी का प्रदर्शन रहा है आपल्या देशामध्ये राज्यस्तरीय जिल्हास्तरीय दिव्या रंगामध्ये आलेले छोटे छोटे बालक आपल्याला मानवंदना करत आहेत त्यांची मानवंदना स्वीकारावी आणि त्यांना तुला उत्साह द्यावा त्यानंतर आदिवासी जिल्हास्तरीय पदाधिकारी 9 राज्यस्तरीय 2 सगळे टाटा इकडे का ए भाऊ टाटा करा इकडे बाइक राहिला मॅडम त्यांना इकडे बाइक राहिला ए बाइक राहा सगळे त्याला राईट साईडला बघून बाइक राहा शाबाश 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 उजवीकडे बघून सगळे बाइक राहा व्हेरी गुड व्हेरी गुड चला उजव्या हाताला बाय करा सगळे चला 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 बाय 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 चला बाय करा सगळे बाय करा रे बाय करा राइट साइडला बघून बाय करा चला चला शाबाश शाबाश वेरी गुड दोस्तों अभी ये स्पोर्ट्स एक्टिविटी शुरू होने वाली है थोड़ी देर में ग्रीन फ्लैग दिखा के ये इनके स्पोर्ट्स के जो इवेंट्स है अभी शुरू किए जाएंगे। अभी जो यहाँ के डिग्निटरीज है जो भी चीफ गेस्ट है यहाँ पे आ चुके हैं। अभी इन्हें ग्रीन फ्लैग दिखा के ये स्पोर्ट्स का इनॉग्रेशन किया जाएगा। डिस्ट्रिक्ट के बड़े बड़े डिग्निटीज यहाँ पे मौजूद है। ये 50 मीटर आणि जाताना संध्याकाळी देखो दोस्तों अभी बलून्स छोड़ के इसका इनॉग्रेशन किया जाएगा। अच्छी खासी तैयारी के साथ आए हैं लोग। मुसाफिर खाने में क्या ले गया? छोटे छोटे बच्चे बहुत दिनों से या फिर महीने से बोल सकते हैं अपना अपना फिजिकल एंड्योरेंस बढ़ा रहे हैं, यहाँ पे प्रैक्टिस कर रहे हैं ताकि यहाँ पे आके फर्स्ट प्राइज़ मार सके और स्पोर्ट्स में अपना करियर चुन सके। अपने इंडिया में जो भी स्पोर्ट्स है उसमें एक अलग कैटेगरी होता है जो हैंडीकैप्ड कैटेगरी में आता है, उसे हम पैरा ओलंपिक भी बोलते हैं, पैरालंपिक स्पोर्ट्स भी कहा जाता है। यहाँ पे बहुत सारे बच्चे ऐसे हैं जो फिजिकली हैंडीकैप्ड है, लोअर लिम डिफॉर्मिटी कहते हैं उसे, तो मतलब जो कमर के घुटनों के नीचे की जो
अभी ये कुछ तो भी एरर आया है, इसकी वजह से पीछे अभी बहुत सारे रिपोर्टर्स हैं यहाँ पे, पहले ही निकल चुके हैं यहाँ से। बच्चों को पता नहीं होता है इतना ग्रीन फ्लैग दिखाने के बाद। देखो दोस्तों, ग्रीन फ्लैग दिखाया जाएगा और ये बलून्स यहाँ पे रिलीज किए जाएंगे। मे बी ये रिपोर्टर्स अंदर आ चुके हैं, इसकी वजह से ये हो चुका है। इंस्ट्रक्शन दिए जा रहे हैं। देखो बच्चों, पहिल्या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे। देखो दोस्तों, यहाँ पे इनॉग्रेशन हो चुका है बच्चों का। एक सुंदरसा खेळ या कॉलेज या ठिकाणी जिल्हास्तरीय दिव्यांग मुले असतील त्यांच्या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। आपल्या हस्ते उद्घाटन झालेले काय सांगाल? सर नमस्कार, मी शरद देशपांडे, सचिव जिल्हा विकास प्राधिकरण। आज दिव्यांग आयुक्तालयातर्फे जिल्हास्तरीय दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी सुरू आहेत। अतिशय नियोजन सुंदर आहे। दिव्यांग हे सुद्धा आपल्या मुलासारखे चांगले खेळू शकतात। समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना पण आणलं पाहिजे। त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सर्व मंडळी झटत आहे। समाज कल्याण विभाग असू द्या, क्रीडा मंत्रालय असू द्या, किंवा मग आमच्या ऑल ओव्हर सभा असतील, सर्व अधिकारी आहेत, सर्व शिक्षक लोक आहेत, त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे। तर तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्याला प्रसिद्धी मिळेल तर लोकांमध्ये सर ही भावना निर्माण होईल की दिव्यांग हे आपल्यासोबत आहे। उद्या सांस्कृतिक स्पर्धा देखील आहे सर। सर उद्या इथं मग शंकरराव चव्हाणला आहे, शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये सांस्कृतिक स्पर्धा आहे। त्या स्पर्धेचा जास्तीत जास्त लोकांनी आनंद घ्यावा। त्यामुळे कार्यक्रम कसा आहे बघण्यापेक्षा सुद्धा त्यांना प्रोत्साहन देण्याकरता तुमची एक पाठीवरची थाप त्यांना बळ देईल जगण्याची, त्याकरता समाजाच्या सर्व स्तरावरील लोकांनी तिथे हजर राहावं असं मी सांगणार। सर, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दिव्यांग विद्यार्थ्यांना काय मेसेज देऊ इच्छिता? दिव्यांगांना मी हेच माहिती देतो की जन्म कसा गाव एक आपल्या हातात नाही, पण आता आपला जन्म मिळाला आहे तर आपण सगळ्याच्या बरोबर आहोत असं समजा। थोड्या निर्णय त्यांनी बाळगणे मनामध्ये आपण इतरांपेक्षा वेगळ्या होत असते भावना बाळगणे, आणि आपण सगळ्यांनी समाजानं आणि मुलांनी सगळ्यांनी मिळून जर आपण प्रयत्न केले तर निश्चितच हे आपल्यासोबत काम करू शकतो। धन्यवाद। यस, आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। यामध्ये नांदेड जिल्ह्यात 75 दिव्यांगांच्या शाळा आहेत। साधारणतः 750 विद्यार्थ्यांचा या दिव्यांग क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग आहे। आज ही क्रीडा स्पर्धा प्रवर्गनीय 4 प्रवर्ग जे आहेत, अंध, मतिमंद, मुकबधीर आणि अस्थिव्यंग, ह्या 4 प्रवर्गाच्या क्रीडा स्पर्धा इथे होणार आहेत। दिवसभर ह्या क्रीडा स्पर्धा इथे चालू आहेत। दरवर्षी SP ऑफिसच्या मैदानावरती होणाऱ्या स्पर्धा यावेळेस सायन्स कॉलेजच्या मैदानावर होत आहे सर, काय सांगाल? यावेळेस तिथं पोलीस भरती असल्यामुळे ते ग्राउंड उपलब्ध झालं नाही। सायन्स कॉलेजचं ग्राउंड जे आहे ते शिंदे सरांनी आमच्या एका विनंतीवर त्यांनी हे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिले। शिंदे सरांचे धन्यवाद। सर, बाहेर सांस्कृतिक स्पर्धा जे आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम हे उद्या 20 जानेवारी 2026ला शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे सगळ्यांना की उद्याच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा। सर, बाहेर जिल्ह्यातून जे शाळा आलेल्या जे विद्यार्थी आलेले त्यांच्याकरिता काय सुविधा तुम्ही उपलब्ध केलेल्या आहेत? आपल्या 16 तालुक्यातून सर्व शाळा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत। त्यांना राहण्याची व्यवस्था माहेश्वरी भवन या ठिकाणी केलेली आहे। गिल्डा सर जे आहेत त्यांनी स्वतःहून आम्हाला ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। चालेल सर, धन्यवाद। आता सर, आता दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय या क्रीडा स्पर्धा ज्या आहेत, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आपण ज्या क्रीडा स्पर्धा आणि जे सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहेत त्या सगळ्यांना मी आधी दिव्यांग शुभेच्छा देतो। यासोबतच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कौली मॅडम, यासोबत नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर आणि संपूर्ण जिल्हा प्रशासन या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सहभागी आहे आणि त्यांच्या पाठीशी आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजामध्ये मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे आणि ती संधी या दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण दिव्यांग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात, जेणेकरून भविष्यामध्ये हे विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांचं नाव लौकिक करतील ही या ठिकाणी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। थँक्यू सर।
नमस्कार मित्र आता आपण एकेका शाळेचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. मॅडम तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी पूजा गोविंदराव डांगे. बरं. मी साई सेवा निवासी मतिमंद विद्यालय इथे कला शिक्षक आहे. मी माझ्या शाळेत सूत्रसंचालन आज इथे करणार आहे संचलन. आमची शाळा 15 वर्षापूर्वी म्हणजे जुनी शाळा आहे आणि आम्ही इथे जेव्हापासून कार्यक्रम सुरू आहेत क्रीडा स्पर्धा तेव्हापासून आम्ही इथे. टोटल विद्यार्थी संख्या सांगा आपली. आमची टोटल विद्यार्थी संख्या 60 विद्यार्थ्यांची मान्यता आहे आणि हे आमचे पार्टिसिपेट केलेले 15 विद्यार्थी आहेत. पार्टिसिपेट केलेले. चालेल. हे बघा मित्र, हे यांच्या शाळेचा स्टाफ आहे. हाय करा सगळे जर इकडं. हां, हे बघा हे यांचे विद्यार्थी आहेत. हाय करा बाळांनो. नमस्कार सर, आपण कुठल्या शाळेतून आल्यात आणि आपल्या शाळेबद्दल थोडी माहिती द्या. मी दिलीप पाळेकर, विशेष शिक्षक, कालिका माता निवासी मतिमंद विद्यालय मुखेड इथून आम्ही आलेलो आहे. आणि आमच्या विशेष मुलांचे आम्ही क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन या ठिकाणी लांब उडी, उंच उडी, रनिंग, 100 मीटर धावणे, 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, 50 मीटर खेळामध्ये तुम्ही भाग घेता. सर्व खेळामध्ये आम्ही मुलांना भाग दिलेलो आहोत. टोटल विद्यार्थी संख्या किती आहे आज आपल्या इथं उपस्थित? आज टोटल मुलांची संख्या आमची इथं खेळाडूसाठी आणलेले विद्यार्थी एकूण 10 मुलं आहेत. 10 मुले. आणि आम्ही त्यांच्यासोबत केअरटेकर, विशेष शिक्षक, कला शिक्षक मिळून सर्व स्टाफ टोटल 10 स्टाफ आमच्या सोबत आलेला आहे. काळजी घेण्यासाठी सर्व स्टाफ आलेला आहे. बघा मित्रांनो, असा स्टाफ असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक तरी स्टाफ असतो ज्यांच्यासाठी म्हणजे एक नेमून दिलेला असतो आणि त्यांची ते काळजी घेत असतात. त्यांना काही बाथरूम असेल, टॉयलेट असेल, काही इंजुरी झालेली असेल तर त्याकरिता हे स्टाफ असतात. हे बघा. हाय करा सर. हाय करा. नमस्कार सर, तुमच्या शाळेच्या बद्दल तुम्ही थोडक्यात माहिती सांगा. तुमचं नाव सांगा, पद सांगा आणि किती विद्यार्थी. हो, मी संतोष जोशी, सायकोलॉजिस्ट आहे शाळेवर. सावित्रीबाई धनवे निवासी मतिमंद विद्यालय उमरी ही आमची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक माधव खांडेकर सर आहेत आणि आमचा जवळपास 20 जणांचा स्टाफ आहे. आणि जवळपास आता आम्ही जे या स्पर्धेसाठी जे विद्यार्थी आणलात, जवळपास 15 विद्यार्थी आणलेले आहेत. आणि हे लांब रनिंग, लांब उडी, गोळाफेक अशा विविध स्पर्धांमध्ये, सॉफ्ट बॉल स्पर्धा, या अशा अनेक स्पर्धांमध्ये आमचे विद्यार्थी सहभागी झाले. नियोजन केलेलं त्याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी इथे आलेले आहेत. हो, यस 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 यस. धन्यवाद सर. ओके. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, उमरी तालुक्यातून हे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी आलेले आहेत. सर एकदा हाय करा असं. हे बघा चिमुकले विद्यार्थी सुद्धा इथं आलेले आहेत. चला, धन्यवाद सर. नमस्कार मित्रांनो, आता आपण दुसऱ्या शाळेकडे आलेलो आहोत. मॅडम तुमचं नाव सांगा आणि तुमच्या शाळेबद्दल थोडी माहिती द्या. सर नमस्कार. नमस्कार. माझं नाव जयश्री बळीराम पंचलिंग आहे. मी कला शिक्षिका आहे. प्रतिज्ञा मतिमंद निवासी बोंडार तर्फे हवेली, नांदेड. तुमची विद्यार्थी संख्या सांगा मॅडम. इथं आली विद्यार्थी संख्या आमची 7 आहेत. आम्ही इथं स्पर्धेसाठी आलो. कुठल्या स्पर्धेमध्ये सहभाग होत आहे? रनिंगमध्ये, गोळाफेकमध्ये, उंच उडीमध्ये. गोळाफेक आणि उंच उडी. टोटल स्टाफ किती आहे मॅडम आपला? आमचा स्टाफ 35 आहे. म्हणजे जे आज स्पर्धेसाठी जे आवश्यक विद्यार्थी आहेत, आवश्यक स्टाफ आहे मित्र, तेवढेच आज इथे उपस्थित आहेत. बाकी सर्व शाळेमध्ये रेग्युलर शाळा चालू आहे. हो सर. ठीक आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदा हाय करा. हे हाय करा बाळा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता ही दुसरी शाळा आहे ज्यांच्या प्रोफेसर इथं आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव सांगा मॅडम. मी सुप्रिया कराड, बरं. RR मालपाणी मतिमंद विद्यालय नांदेड. अच्छा, तुम्ही कुठल्या पदावरती आहेत मॅडम? मी स्पीच थेरपिस्ट पदावर आहे. स्पीच थेरपिस्ट. बघा मित्र हो, जे मूकबधीर विद्यार्थी असतात त्यांच्याकरिता हे स्पीच थेरपिस्ट अवेलेबल असतात. त्यांच्याकरिता त्यांचं जे काही ट्रीटमेंट आहे, त्यांची जे काही शिकवणी आहे, त्यांच्याकरिता हे ट्रीटमेंट गरजेचं आहे. मॅडम किती विद्यार्थी तुम्ही इथं घेऊन आलेले आहेत? आमचे 7 मुलं आहेत सर आणि 6 मुली आहेत. 6 मुली आहेत. बरोबर, ठीक आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, यांचा स्टाफ. सर हाय करा. हाय करा. चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता ही दुसरी शाळा आहे. माझ्यामध्ये किनवट जिल्हा, तालुका किनवट, जिल्हा नांदेड इथून आहे. सर आपलं नाव सांगा.
सर माझं नाव मनोहरे पवन सुभाष. बरं कुठून आलेले आहेत तुम्ही? मी किनवट तालुक्यातून आलेला आहे. बरं. माझ्या शाळेचं नाव सुसंस्कार निवासी मतिमंद विद्यालय गोकुंदा किनवट. बरं किती विद्यार्थ्यांसोबत तुम्ही इथं आलेले आहेत सर? आम्ही आता 9 जण घेऊन आलेले आहेत सर. बरं ना. कुठल्या कुठल्या खेळामध्ये सहभाग घेत आहे सर? हे 100 मीटर, 50 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, स्पॉट जम्प, लांब उडी, पळत येऊन लांब उडी. टोटल स्टाफ किती आलेला आहे सर आपला इथे? टोटल आता 6 जण आलेले आहेत सर. 6 जण आलेले आहेत का? ठीक आहे, धन्यवाद सर. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हाय करा सर सगळे. काय करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मतिमंद प्रवर्ग या कॅटेगरीमधलं ही स्कूल आहे. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव सांगा, आपलं माझं पद नाव- सांगा आणि आपल्या शाळेबद्दल थोडक्यात माहिती द्या. माझं नाव शाईनाथ बाबूराव शिराळे आहे. मी श्रीमती नासी बिजलीकर निवासी मतिमंद विद्यालय हातगाव इथून आलेलं आहे. बरं. आमच्या विद्यार्थी जवळपास 11 विद्यार्थी आहेत. बरं. त्याच्यामध्ये 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 50 मीटर धावणे, स्पॉट जम्प, लांब उडी, सॉफ्टबॉल थ्रो हे एवढ्या ह्याच्यामध्ये सहभाग आहे विद्यार्थ्यांचा. ठीक आहे सर, धन्यवाद. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांचे चिमुकले विद्यार्थी, आता त्यांची मेजवानी चालू आहे. थोडासा रिसेशन टाईम असल्यामुळे ते त्यांचं एनर्जी लेवल अप करत आहेत. हे बघा. हाय करा सर. हाय करा. नमस्कार मित्र हो, आता ही एक दुसरी शाळा आहे जे आपल्याला थोडक्यात त्यांच्या शाळेबद्दल माहिती देतील. सर नमस्कार, आपल्याबद्दल नमस्कार सर. नमस्कार. हां सांगा सर, आपली माहिती सांगा. आम्ही जिल्हा स्पर्धेसाठी इथं आलेलो आहोत. बरं. कैलासवासी रंगोजी घाटे मतिमंद निवासी विद्यालय देगलूर इथून आलेलो आहोत. बरं. आणि आमचे एकूण 6 विद्यार्थी खेळामध्ये सहभागी झालेले आहेत. इथे आलेले आहेत. त्यामध्ये 50 मीटरमध्ये एक मुलगी आहे आराध्या युबितवार. त्यानंतर 100 मीटरमध्ये संतोष गायकांबळे हा मुलगा आत्ताच धावून आलेला आहे. त्यानंतर श्रीनिवास रमेश घाटे हा सुद्धा रनिंगमध्ये भाग घेतलेला होता. त्यानंतर आता गोळाफेक हा खेळ आहे, महेश्वरी अकुलर ही विद्यार्थिनी आहे. आणि सॉफ्टबॉल थ्रोमध्ये समीना अब्दुल शुकूर पाशा ही देखील आहे. आणि आमच्यासोबत आमच्या स्टॉपचे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक देशमुख मॅडम, परिचारिका ईश्वरी मॅडम, त्यानंतर आसिफ फारुकी कर्मचारी, त्यानंतर संदीप धनुरे आणि मी स्वतः ईश्वरी सर आलेलो आहोत. धन्यवाद सर, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही माहिती दिलात. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता ही दुसरी शाळा. सर तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. नाव, पत्ता, कुठून आलेले आहेत, बोला. यादीमध्ये असणारे नावे सर मी अशोक विठ्ठलराव धर्माजी सर, निवासी मतिमंद विद्यालय देगलूर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड या शाळेतून दिव्यांग क्रीडा स्पर्धेसाठी नांदेड येथे आयोजित केलेल्या आमच्या विद्यालयातून 7 विद्यार्थी, एक कला शिक्षक आणि एक परिचारिका आणि 2 विशेष शिक्षक आणि एक केअरटेकर आणि सोबत आलेले आहेत. अच्छा, तुम्हाला या इथल्या व्यवस्थापनाबद्दल काय बोलायचं आहे का? व्यवस्थापन कसं वाटत आहे इथे? व्यवस्था एकदम चांगल्या प्रकारे आहे सर. व्यवस्थेमध्ये काही कमतरता दिसत नाही. ठीक आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हाय करा रे, हाय करा मॅडम, हाय करा. ठीक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता ही दुसरी शाळा आहे. सर थोडक्यात तुमच्या शाळेबद्दल माहिती सांगा, बोला. मी देवीदास जोशी. माईकमध्ये. हां. मी देवीदास जोशी, हां, मुख्याध्यापक व्यंकटेश निवासी मूकबधीर विद्यालय धर्माबाद. बरं. तुमची विद्यार्थी संख्या सांगा इथं जेवढे आलेले आहेत सोबत मध्ये. क्रीडा स्पर्धेमध्ये 16 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. बरं. त्यामध्ये लांब उडी, अजून गोळाफेक, बरं, 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे. बरं. इथं व्यवस्थापन कसं वाटत आहे तुम्हाला? तुमची सोय होत आहे का योग्य पद्धतीने? चांगल्या पद्धतीने केलेली आहे. ठीक आहे सर, धन्यवाद सर. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, यांचे हे विद्यार्थी आहेत. हाय करा बाळांनो. ठीक आहे, धन्यवाद सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता ही दुसरी शाळा आहे. मॅडम तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार, मी वसुधा सुभाषराव निकम, निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड. इथून आज विद्यार्थी आलेले आहेत. माझं पद विशेष शिक्षिका म्हणून आहे. तुम्हाला कसं वाटत आहे इथं येऊन? म्हणजे तुम्हाला व्यवस्थापन कसं वाटत आहे? आज येथे स्पर्धा चालू आहे अंध प्रवर्गातील, त्याच्यामुळे आमचे बरेच विद्यार्थी 1, 2 आणि 3 क्रमांकावर आलेले आहेत. अच्छा. देखो दोस्तों, अंध प्रवर्ग मतलब ब्लाइंड कैटेगरी, जो ब्लाइंड स्कूल होते हैं वो स्कूल के बच्चे यहाँ पे स्पोर्ट्स में पार्टिसिपेट करने आ रहे हैं. ये उनके स्टूडेंट्स हैं. देखो ये धूप ज़्यादा होने की वजह से थोड़े से थके लग रहे हैं, बट हर एक कोई स्पोर्ट्स खेल के देखा है. ए हाय करा सगळेजण, हात वर करा.
चला, धन्यवाद सर। धन्यवाद। अच्छा, हेलो दोस्तों, अभी ये ब्लाइंड स्कूल है, बट कमाल की बात ये है कि इनके जो प्रोफेसर है ये खुद ब्लाइंड है और एकदम क्या बोलते हैं उसे, अलग लेवल पे जाके इनकी टीचिंग होती है। नमस्कार सर, तुमचं नाव सांगा आणि तुमच्या शाळेच्याबद्दल थोडी माहिती द्या। सर, माझं नाव आहे संतोष सौंडे। मी गुरु गोविंद सिंग निवासी अंध विद्यालयामध्ये विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहे। बरं। आणि या दिव्यांग दिनाच्या औचित्य साधून येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी दिव्यांगांच्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत। या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेच्या जवळपास 14 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। आणि ज्या सकाळपासून आतापर्यंत ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या स्पर्धामध्ये जवळपास 5 विद्यार्थी हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत, 2 विद्यार्थी हे द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत, 1 विद्यार्थी हा तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे। अशा पद्धतीने एकूण 9 विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये या वर्षी आमच्या शाळेचे या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत। दोस्तों, इनके लिए तो अप्रिशिएट बनता है, तालियां बजवा सके एक बार। क्या बात है, क्या बात है। देखो दोस्तों, इनके स्कूल के बच्चे हैं, कोई कम्प्लीटली ब्लाइंड है, कोई पार्शियली ब्लाइंड है, और इनके जो प्रोफेसर है वो खुद ब्लाइंड है। ठीक है, ये इनका स्टाफ है। मैडम हाय करा एकदा, ए हाय करा रे सगळे। चलो दोस्तों, देखो दोस्तों, इनके प्रोफेसर फिर से वापस आए, इनको भी कुछ बताना है। सर, तुमचं नाव सांगा आणि शाळेबद्दल थोडी माहिती द्या। तुमचं नाव सांगा। हां। मी बाबाराव इबितवार, मुख्याध्यापक, निवासी अंध विद्यालय वसरणी, नांदेड। हां, आज प्रवर्ग आहे? दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा ह्या ठिकाणी घेण्यात आल्या। त्यामध्ये आमच्या शाळेचे जवळपास 35 विद्यार्थी या स्पर्धेसाठी येथे उपलब्ध झालेले आहेत। यामध्ये लांब उडी, 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, त्यानंतर गोळाफेक, अशा अनेक स्पर्धा ह्या ठिकाणी घेण्यात येत आहेत। त्यामध्ये आता जवळपास 4 विद्यार्थ्याने आमचे पारितोषिक हासिल केलेले आहे। हासिल केलेले आहेत। बरं सर, आम्हाला हे सांगा की इथं जे आयोजन केलेलं आहे व्यवस्थापकांनी, ते तुम्हाला कसं वाटत आहे? म्हणजे इथलं जे फॅसिलिटी आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? सायन्स कॉलेजने, विशेषतः म्हणजे सायन्स कॉलेजने हे ग्राउंड आम्हाला। दोस्तों देखो, यहाँ पे एक प्रोफेसर है जो कि एक बड़े लेवल पे कुछ तो स्पोर्ट्स खेल के आए, जो हमें कुछ उनके बारे। सर, तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा। बोला। मी दिलीप शिवाजी मुंडे, अंध विद्यालय बोदडी येथे विशेष शिक्षक म्हणून काम करतोय। आणि आज जिल्हास्तरीय ज्या स्पर्धा सुरू आहेत दिव्यांग बांधवांच्या, त्या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे मी मनापासून स्वागत करतो। आणि मी स्वतः दृष्टिबाधित आहे, लोविजन आहे, आणि मी 2 वर्ल्ड कप खेळलेले आहेत भारतासाठी। क्या बात आहे सर। वर्ल्ड कप कुठे खेळलेला आहे सर आपण? 2006 मध्ये पाकिस्तानला वर्ल्ड कप खेळलाय मी। त्याच्यामध्ये आम्ही पाकिस्तानसोबत रनअप ठरलो। आणि 2012ला पहिला T20 वर्ल्ड कप बेंगलोरला झाला। त्याच्यामध्ये आम्ही भारताने पाकिस्तानला 25 धावांनी हरवलं। क्या बात आहे। हे बघा मित्र, हे एक आंतरराष्ट्रीय प्लेयर आहेत जे आपल्या शाळेच्या मार्फत इथे आलेले आहेत आपल्या शाळेला रिप्रेझेंट करण्यासाठी। सर, खूप भारी वाटलं तुम्हाला बोलून, आम्हाला खूप प्राऊड फील केलं सर। तुम्ही नांदेडचं नाव तुम्ही पूर्ण जगभरात गाजवलं। धन्यवाद सर। थँक्यू सर। एक दुसरी शाळा आहे, ते पण त्यांच्याबद्दल माहिती देतील। सर, बोला। मी VN कीर्तिवार, अंध विद्यालय देगलूर। आमच्या जिल्हा क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आमचे 18 विद्यार्थी भाग घेतलेले आहेत। त्यापैकी 7 मुली आहेत आणि 11 मुलं आहेत। सर, आपल्या इथे कम्प्लीट ब्लाइंड आहेत का पार्शियल ब्लाइंड आहेत? नाही सर, आमच्या इथे काही ब्लाइंड पण आहेत आणि काही पार्शली सुद्धा आहेत सर। ओके। हे बघा मित्र हो, यांचे विद्यार्थी, हे हाय करा सगळे हात वर करून। हात वर करा। ये देखो छोटे छोटे बच्चे कैसे हाय कर रहे। सर, एकदा हाय करा। हाय। हाँ, दोस्तों देखो, ये भी दूसरा एक स्कूल है। मॅडम, तुमचं नाव सांगा, तुमचं पद सांगा, शाळेचं नाव, तुमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांबद्दल माहिती द्या, सांगा। माझं नाव नंदाराणी प्रभाकरराव जाधव। बरं। मी निदेशक पद आहे माझं। सावित्रीबाई फुले अंध मुलींची निवासी कर्मशाळा भोकर। बरं, इथून आलेले आहेत? हा, तिथून आले। किती विद्यार्थी संख्या आहे आपली इथे? 16 विद्यार्थी आले सर। एकूण विद्यार्थी 40 आहेत आमचे। 40 आहेत, ठीक है। हे बघा, कर्मचारी 5 है सर। 5 है, ठीक है। ये देखो दोस्तों, अभी सब आफ्टरनून का टाइम है, इसकी वजह से थके भरे दिख रहे हैं, और अभी एनर्जी लेवल अप करके तीसरे स्पोर्ट्स में करेंगे। एकदा हाय करा मॅडम।
शाळा आहे सर, तुमचं नाव सांगा. शिवानंद भनदास माने. माईक शिवानंद भनदास माने. बरं सर, आपल्या शाळेचं नाव आणि पत्ता सांगा सर. निवासी अंध कल्याण पुनर्वसन केंद्र, स्वामी समर्थनगर, धनेगाव, तालुका जिल्हा नांदेड. तालुका जिल्हा, आता नांदेड जिल्ह्यात ही शाळा आहे मित्रांनो. आपला प्रवर्ग कुठला आहे सर? अंध प्रवर्ग. कम्प्लीट ब्लाइंड आहेत का पार्शल ब्लाइंड आहेत? कम्प्लीट ब्लँड आहेत. कम्प्लीट ब्लाइंड आहेत. आता किती विद्यार्थी आलेले आहेत आपले इथे? 18 आहेत सर. 18 35 पैकी 18. बरं, ठीक आहे. हे बघा मित्रांनो, हे यांचे विद्यार्थी आहेत. ए वर बघा, हाय करा सगळे. हाय करा रे, हाय करा. हाय करा. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हाय करा. हाय करा. हे बघा मित्रांनो, एक दुसरी शाळा आहे. भैया आपलं नाव सांगा. माझं नाव अजय पंढरीपू पुलवार आहे. बरं, आपल्या शाळेचं नाव जोरात सांगा. माझं शाळेचं नाव आहे RR मालपाणी मतिमंद स्कूल, नवीन मोंडा. किती विद्यार्थी संख्या आहे इथे? आमची 25 आहे. तुमचे स्पोर्ट्स झालेले आहेत का बाकी आहेत? अजून काही बाकी आहेत. बाकी आहेत का? व्यवस्थापन कसं वाटत आहे? बरं आहे का? हो, खूप छान. ये देखो दोस्तों, धूप की वजह से हर जगह पेंडल लगा के रखा है. जगह जगह पे आपको पेंडल दिखेंगे. जिनका स्पोर्ट्स खत्म हो चुका है उसको वो पेंडल में जाके बिठा रहे हैं. और वो साइड जो है अभी फूड स्टॉल है, वहाँ पे खाना चालू है, वहाँ पे जाके थोड़ा सा कवर करेंगे. देखो दोस्तों, मैंने अभी ये स्टूडेंट्स को मेरा नंबर बताया था. तो इनकी जो फ़ोटो मेमोरी है, जो बोलते हैं ना, एक बार बोलने के बाद इनको क्लिक हो जाता है. तो मैं इनको मेरा एक बार मोबाइल नंबर बोल देता हूँ. 96 73 21 89 83. नंबर सांगा माझा. 96 73 21 89 83. परत एकदा सांगा. 96 73 21 89 83. देखा दोस्तों, अभी थोड़ा वेट करते हैं, क्योंकि कोई भी अननोन पर्सन को अगर किसी को नंबर बताते तुरंत याद नहीं रहेगा. अपना खुद का नंबर याद नहीं रहता है कभी कभी. ए बाळांनो, परत एकदा सांगा. 96 73 21 89 83. देखा दोस्तों, ये होता है कमाल. चलो, थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आता आपल्या पुढे अजून एक शाळा आलेली आहे. सर, तुमचं नाव सांगा आणि तुमच्या शाळेबद्दल थोडी माहिती सांगा. नमस्कार, माझं नाव प्रसंगी देवीदास मनोहर, व्यवस्थापक अधीक्षक आहे. माझ्या शाळेचं नाव निवासी. चला, अस्थिव्यंग, मूकबधिर आणि मतिमंद आपल्या स्पर्धा चालू करा. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मतिमंद प्रवर्गात 100 मीटर, 200 मीटर धावणे आणि गोळाफेक या प्रकारामध्ये सहभाग घेतला होता. त्याच्यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य. मतिमंद, अस्थिव्यंग आणि मूकबधिर, यू स्टार्ट युअर कॉम्पिटिशन ॲज अर्ली ॲज पॉसिबल. प्रवर्गामध्ये आम्हाला तृतीय क्रमांक मिळालेला आहे आणि तसेच अस्थिव्यंग प्रवर्गामधील विद्यार्थी आमचा ऋषिकेश, त्यालाही तृतीय क्रमांक मिळालेला आहे. असे एकूण आम्हाला 12 पदक मिळालेले आहेत. धन्यवाद सर. इथं जे आयोजन केलेलं आहे, व्यवस्थापन केलेलं आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? व्यवस्थापन अगदी चोख आणि छान पद्धतीने केलं होतं. व्यवस्थापन समितीनं त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्णतः 100% त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांनी यशस्वीरित्या पार पाडला. विद्यार्थ्यांना त्यांनी ड्रिंक दिलं होतं, एनर्जी ड्रिंक दिलं होतं. त्याच्यामुळे त्यांना बराचसा चांगला प्रतिसाद मिळाला. ते रिफ्रेशमेंट होतं त्यांच्यासाठी दिवसभरामध्ये. बरं. आणि सकाळी नाश्ता आणि दुपारचं जेवण. चला, तिन्ही प्रवर्ग, मतिमंद, मूकबधिर आणि अस्थिव्यंग, विद्यार्थी आता आराम करतात. आपापल्या स्पर्धा चालू करा. धन्यवाद सर. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगा. आणि 6 वाजल्याच्या आतमध्ये माहेश्वरी भवनाकडे कुणी जाऊ नको, कुणी जायचं नाही. आज संध्याकाळी माहेश्वरी हॅलो, व्यवस्था करण्यात आलेली आहे. माहेश्वरी भवनाकडे 6च्या अगोदर कुणी जायचं नाही. त्यांची सुद्धा तिथे एक सांस्कृतिक कार्यक्रमावर त्यांचं एखादं वक्तव्य असो, त्यांचं एखादं गाणं असो, त्यांना चान्स मिळणार आहे. कर्मचारी आज संध्याकाळी गायन करतील, एखादं नृत्य सादर करू शकतील आणि उद्या दिवसभरात 10 वाजता त्या सांस्कृतिक कार्यक्रमाची समारोप सुरुवात होणार आहे. सुरुवात होणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम. मित्र हो, चैनल में सोबत रहा दोस्तों. कल भी फंक्शंस है बहुत सारे, चैनल में जुड़े रहिए. कल का भी फंक्शन हम कवर करने वाले हैं हमारे चैनल पे. आज स्पोर्ट्स कवर किया है, कल के दिन हम कल्चरल एक्टिविटीज जितने भी हैं सब कवर करेंगे. चैनल में बने रहिए, वीडियो बहुत लंबा होने वाला है दोस्तों. चैनल में कनेक्टेड रहिए, लॉग इन कीजिए. धन्यवाद, सब्सक्राइब कीजिए. देखो दोस्तों, भागने का यूनिक स्टाइल है. इसकी फिजिकल इम्पेयरमेंट अलग ही कैटेगरी में आती है, बट स्टिल ये प्राइज मार्क है. ये दीदी तुझं नाव सांग. पकड माईक पकड. प्रीती हनुमंत लोकरे.
लोकरे. कुठली आहे तू? जवळपूरची. अच्छा. कितवीला आहे तू? सहावीला आहे का? अभ्यास वगैरे करते का? समितीचे शाळेचं नाव सांग. असतील ते कृपया स्टेजकडे यायचंय. साहेबाचा आदेश आहे. काबरा सर्व नगर, समिती नांदेड. प्रमुखाला माझा जर आवाज येत असेल तर कृपया तुला आपण काही स्टेजकडे त्रास यायचंय. होतो का तुझ्या अपंगत्वामुळे? माननीय काही गंजीराव त्रास होतो साहेबांचा का? आदेश आहे. तुला काही त्रास होतो का तुझ्या अपंगत्वामुळे? नहीं. देखा दोस्तों, समिति छोटी प्रमुख, बच्ची है, प्लीज कम ऑन द फिजिकल स्टेज. इम्पेयरमेंट है, फिर भी As प्राइज early मार as के लाई है, क्योंकि विकलांग होना कोई गुनाह नहीं है, कोई पाप नहीं है, एक अलग एबिलिटी है. क्योंकि आजकल डिसेबिलिटी ये वर्ड भी कैंसिल हो चुका है थ्रू गवर्नमेंट. अभी सर्व समिति स्पेशली प्रमुख, एबल 15 समिति चिल्ड्रन प्रमुख. ऐसा नाम दिया हुआ है. कुठे आहेत आपण? Thank you. कृपया स्टेजकडे यायचंय. थैंक यू. देखो दोस्तों, अभी ये सारे इवेंट में सबसे छोटी बच्ची ये है, हँडिकॅप्ड है पैर से. दीदी तुझं नाव सांग. कोमल. पूर्ण नाव सांग. कोमल आनंदा सोनसळे. कुठे राहते तू? निळाला राहते. बरं बरं, ठीक आहे. तुला शाळेचं नाव माहिती आहे का? सांग शाळेचं नाव. तुझ्या शाळेचं नाव सांग. निवासी अपंग विद्यालय कौटा. देखो दोस्तों, छोटी है, बहुत अच्छे से बात कर रही है. आपल्या या कार्यक्रमामध्ये एक विशेष शाळा आलेली आहे, ज्यांच्या विद्यार्थ्यांचं जे कौतुक कराल तेवढं कमी आहे. अंध विद्यार्थी आहेत, पण ते गॉड गिफ्टेड आहेत. एक फोटोजेनिक मेमरी ज्याला म्हणतो, म्हणजे एकदाच बघितल्यावर ते तुम्हाला लक्षात राहणे, त्याला फोटोजेनिक मेमरी म्हणतात. या शाळेच्या मुख्याध्यापिका आपल्यासोबत आहेत. मॅडम, तुमचं नाव सांगा. मी लता विश्वनाथ कदम. शाळेचं नाव आहे कैलास सत्वाजी पाटील प्रसारक तालुका संचलित सावित्रीबाई फुले अंध मुलींची निवासी कर्मशाळा बटाळा रोड. बरं. आपल्याकडे म्हणजे अशिक्षित आणि शिक्षित दोन्ही मुलींना आपण प्रवेश देतो. हां. आणि कमीत कमी 15 ते 45 वयोगट आहे आपला. बरं. आपल्या शाळेतील किती विद्यार्थिनी इथं आलेल्या आहेत मॅडम? या दिव्यांग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण 16 विद्यार्थ्यांचा आज समावेश आहे आपल्या. आणि कुठल्या खेळामध्ये हे भाग घेत आहेत? उभे राहून लांब उडी, 50 मीटर धावणे, बरं. 100 मीटर धावणे, बुद्धिबळ, स्पॉट जंप, गोळाफेक अशा वयोगटानुसार 16 ते 21 ते 25. बरं. मॅडम, आता मला हे सांगा, हे विद्यार्थी किती वर्षापासून तुमच्या सोबत आहेत? हे विद्यार्थी आमच्याकडे 3 वर्षापासून. 3 वर्षापासून आहेत. किती वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहेत मॅडम? 94 पासून करत आहेत. विद्यार्थी मित्र हो, बघा, काही जणांचा जन्मसुद्धा झालेला नसेल तेव्हापासून ह्या मॅडम ज्या आहेत हे यांच्या सेवेमध्ये आहेत. आता आपण काही वेगळ्या यांचे जे टॅलेंट आहे यांचं, ते यांचे काही आपण छोट्या छोट्या क्लिप शूट करणार आहोत. जसं की फोटोजेनिक मेमरीसाठी जे क्वेश्चन्स विचारतो, फॉर एक्झाम्पल एखादा मोबाईल नंबर, एका अनुक्रमांमध्ये एखादा कलर सांगणे, तो त्यांना किती क्विकली हे करता येतो. दीदी तुझं नाव सांग. माझं नाव आशा रमेश कोयनवाड आहे. मित्र हो, आता थोड्या वेळापूर्वी आपण यांचा इंटरव्ह्यू करताना बघितलं की जे फोटोजेनिक मेमरी जे असते त्यांच्यापैकी आपण काही यांचे डेमो घेणार आहोत. सर्वात पहिले दीदी मला एक कलरचा क्रम आहे सांग. हिरवा, पिवळा, निळा, काळा. आता मी हां, क्या बात आहे. तुला एक अर्ध्या तासापूर्वी मी एक मोबाईल नंबर सांगितला होता, ते एक मोबाईल नंबर सांग. 96 73 21 89 83. व्हेरी गुड. आता मी एक संख्येचा क्रम सांगत आहे, ते क्रम तू न विसरता सांगण्याचा प्रयत्न कर. 720, 716, 732, 749. 720 716 732 749. व्हेरी गुड, क्या बात आहे. 8 10 12 14 15 16. 8 10 12 14 15 16. शाबाश. नांदेड, लातूर, परभणी, गोंदिया. नांदेड, लातूर, परभणी, गोंदिया. व्हेरी गुड. नारायणगाव, सुगाव, बाबुळगाव, पोखर्णी. नारायणगाव, सुगाव, बाबुळगाव, परभणी. पोखर्णी. पोखर्णी. ठीक आहे.
सामने संगम मिलिंद हिंगोले प्रथम खार कबूतर डोली डस्टर पिंजर, खार कबूतर डोली डस्टर पिंजर, खार कबूतर डोली डस्टर पिंजर, मिलिंद हिंगोले खार कबूतर डोली डस्टर पिंजर, खार कबूतर डोली डस्टर पिंजर, खार कबूतर डोली डस्टर पिंजर, खार कबूतर डोली डस्टर पिंजर. काळी टोपी, पिवळी टोपी, लाल टोपी, निळी टोपी. काळी टोपी, पिवळी टोपी, निळी टोपी, लाल टोपी. काळी टोपी, पिवळी टोपी, निळी टोपी, लाल टोपी. खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या पुढील वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा. आशिष मोठी हो, खूप खूप नाव कर. थँक्यू.